पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। नांगणूर केएस पंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात। नांगणूर केएस ग्रामस्थांचा प्रसार माध्यमांच्या समोर आरोप। प्रभाग सभेदरम्यान तणावपूर्ण वातावरण। सभेदरम्यान अध्यक्षांची थेट प्रक्षेपण करण्याची माध्यमांकडे मागणी। हुक्केरी तालुक्यामधील मत्तिवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप नागणूर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक 16 जानेवारी रोजी केलेला होता। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून याची सर्व माहिती 22 जानेवारी रोजी देऊन सर्व शंकेचे समाधान करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिलेली होती। त्यानुसार मंगाई देवी नांगणूर चौक येथील कॉर्नर सभा घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षांनी आपल्या केलेल्या कामाचा आढावा सांगितला। ते म्हणाले, नांगणूर ग्रामस्थांनी 18 कामांमध्ये ग्रामपंचायतीने मोठा भ्रष्टाचार केलेला आहे असा आरोप केलेला होता। या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी म्हणाले की आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून ग्रामपंचायतमधील कारभार हा पूर्णपणे पारदर्शक आहे। तसे सर्व कामे पूर्ण झालेली असून याची सर्व नोंद ग्रामपंचायत दप्तरांमध्ये झाली आहे। ज्यांना कोणाला या कामामध्ये गैरव्यवहार झालेला आहे असे वाटत असेल त्यांनी स्वतः ग्रामपंचायतमध्ये येऊन दप्तर तपासावे। आमच्यावर होत असलेले आरोप मी पूर्णपणे फेटाळून लावतो। जर यामध्ये काही गैरप्रकार असेल तर आमच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे त्यांनी सांगितले। यावेळी ग्रामस्थांनी लाखो रुपयांचा निधी हा कामे न करता काढलेला आहे। अंगणवाडीमध्ये फरशी कामांमध्ये गैरप्रकार झालेला आहे। बऱ्याच दिवसांपासून गावामध्ये ग्रामसभा नाही। गावामध्ये मारलेल्या बोरवेल कनेक्शनमध्ये गैरप्रकार आहे। तसेच बँक ऑफ इंडियामध्ये 35 लाख रुपये निधी शिल्लक असून हा निधी गावच्या विकासासाठी का वापरण्यात आलेला नाही अशा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। ही ग्रामसभा तणावपूर्ण वातावरणामध्ये पार पडली। अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी ग्रामस्थांना केलेल्या कामाचे समाधानकारक उत्तरे न दिल्या कारणाने आरोप प्रत्यारोप झाले। शंकेचे समाधान न झाल्याने ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकायुक्त, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने माध्यमांना देण्यात आली व दोषींच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात सांगण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी, पंचायत विकास अधिकारी, उपाध्यक्ष प्रांजली कांबळे, माजी अध्यक्ष पीडी पाटील, सदस्य सुमन नाईक, निकिता परीट, ऑपरेटर वीरपक्ष मगदूम, दीपक खाडे यांच्यासह नागणूर गावातील ग्रामस्थ, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनशक्ती न्यूज 18 साठी मुख्य संपादक संतोष मातीवड्डर। तुम्ही हे करून घ्या, हे माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतर चर्चा करू। ग्राम समाजाचा बाबूराव सांगतोय का? ऐका का? सांगतोय का 2020-21 ज्या पिरियडमध्ये 20च्या पिरियडमध्ये कोरोना पिरियड असल्यामुळे ज्यावेळी पंचायत अस्तित्वात आली त्यावेळी कोरोना पिरियड असल्यामुळे जांबुटे सर काय होते, पीडीओ होते। त्याच्यानंतर त्यावेळी 2 ग्रामसभा ज्या झाल्या त्याच्यानंतर डेथ झाल्यानंतर काय करणार कोण सांगा? त्याच्यानंतर आलेला ते सांगतो मी सांगतोय का 2019 तुम्ही जे काय काय काम सांगतोय का? आम्ही सांगले काय करूया सुरुवात 24-25 आम्ही ऐकलंय। आता पहिला विषय पहिले जो विषय घ्यायला बोललोय तसंच नांगणूर केस येथील यांचं घर आहे। त्याच्यानंतर कृष्णा रामा कांबळे यांचं देखील घर आहे। बजरंग कुलकर्णी टू सज्जन नाईक हाऊस, सीसी रोड। नाही दादा, हे ठेवलेलं 26-27चा तुम्हाला प्लॅन ठेवलेला दाखवायला म्हणजे अप्रूव्हसाठी पाठवलेला आहे।
ऑपरेटरला समोर बसवा. सांगतोय जेवढं ऐकत हवा पुढचं बोलायचं नाही. ऑपरेटर साहेब समोर इकडे बसा. बसगोडा के पाटील यांचं हो दीपक साहेबांनी पुढे बसा. ऑपरेटर साहेब तुम्ही समोर इकडे बसा. दिसायला पाहिजे तुम्ही. हा राहिले जरा 2000 JJM म्हणून जी स्कीम आली त्याच्यासाठी येणारा जो फंड काय झाला डायव्हर्ट झाला कुठं JJMला आणि त्यामुळं काय झालं जे मारलेले बोर वगैरे होतं त्याच्यात मोटर सोडायची म्हटल्यानंतर काय करायला लागतंय की बाबा कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला सांगायला लागतंय की आता आमच्याकडे पैसे नाही ज्यावेळी बाबा त्या फंडाचा आमच्या पैसे येतील किंवा जमा होतील त्यावेळी तुला देतो आणि त्यावेळी तू तोवर पाण्याची समस्या सोड असं म्हणून काही त्याला काय परमिशन घेऊनच ते करायला लागतं. विदाऊट परमिशन कोण काढू पण देत नाहीत आणि ती कामाची शहानिशा झाल्याशिवाय तो कोण फंड बी काढू देत नाही. शहानिशा झाल्याशिवाय कोण काढू देत नाही. त्याच्यासाठी इंजिनियर असतो कॉन्ट्रॅक्टर असतं PDO असतात सगळे असतात आणि मग चेअरमन असते त्याच्यानंतर ते काढला जातो. मग पाण्याची समस्या आहे म्हणून काहीतरी ऍडजस्टमेंट करून काढणे ते केले जातं. कारण फंड काय होतं JJMला थोडा जर तिन्ही गावातला जर गेला JJMला सगळा ट्रान्सफर झाला पण आणि त्यामुळे ते राहिलं आणि त्यावेळी ते 24ला काढलं कारण मोटर त्यावेळी गाठलं परंतु बिलच निघाय नव्हतं ना त्याचं आणि बिल निघालं नसल्यामुळे काय होतं की तिन्ही गाव असल्यामुळे सर्क्युलेशन करायला लागतं इकडचं तिकडं तिकडचं इकडं काहीतरी करावं लागतं पाण्याच्या ह्याच्यासाठी. याचा काय बाबा कामच झालं नाही आणि वट तसंच बिल काढलंय अशातला काही भाग नाही कारण ते काय व्हायला कन्फ्यूज व्हायला प्रत्येकाला की काय झालं म्हणून. ठीक आहे आता मी दुसरा मुद्दा मंगाई देवी मंदिर शेजारी तुम्ही मोटर सोडला मी समजतो की खराब झाली चला ती सोडली बरोबर आहे तुमचा मुद्दा मान्य करतो. तुमचा मुद्दा बरोबर आहे देवेकर साहेब तुमचा मुद्दा बरोबर आहे. हे काम ऍक्शन प्लॅनला तिन्ही गावासाठी आपण ठेवलेले पैसे आहेत. हे एका गावासाठी नाही तुम्ही फक्त तिथे एका गावाचा उल्लेख केलेला आहे. हे काम मत्तिवडे बहिरापूर आणि नागनूर कुठल्या गाव हे 13 नंबरचा मुद्दा 70,000चा 70,000 मुद्दा हा एकासाठी नाही आहे. वर्कला पडले ना सांगतोय काय वर्कला पडलं ऍक्शन प्लॅन मध्ये तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन दिलेले आहेत ऍक्शन प्लॅन आहे ऍक्शन ऐकून घ्या की. ज्या वेळेला तुम्ही पेमेंट करता वर्क केला वर्क आयडी नाही गावासाठी ऍक्शन प्लॅन मध्ये ऍक्शन प्लॅन नुसार ऍक्शन प्लॅन नुसार आमच्या गावाला बहिरापूरचा प्रश्नच येत नाही. 15 रुपये वापरायला प्रश्न काय तुम्ही सांगा ते बघा, कामकाज कशात आहे ऍक्शन प्लॅन मध्ये आहे. ऍक्शन प्लॅन नुसार आमच्या गावाला त्यामध्ये 15,000 25,000 आणि 35,000 असं त्याचं डिवायडेशन केलं. कारण ऐकून राहू दे असं नाही राहू दे असं नको नाही म्हणणं असं आमचं काही नाही. तिन्ही गावचा फंड का नाही तिन्ही गाव ऍक्शन प्लॅन मध्ये तिन्ही गावासाठी आपण ठेवलेलं आहे. तुमच्याकडे त्याचं सर्व डॉक्युमेंट आहे त्याची तुम्ही शहानिशा करू शकताय आणि परत तुम्हाला राहिलेला आणि काही शंका असेल तर त्याचं बिल ऐकून घ्या ऐकून घ्या माझा हा माझा मुद्दा पहिला ऐकून घ्या माझा मुद्दा पहिला संपूर्ण ऐकून घ्या समजावून घ्या. त्याचं काय शहानिशा तुम्हाला काय त्याचं बिलाचं जर पाहिजे असेल तर पंचायत दप्तरी तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. आता 6 महिने झाले पंचायतवाले जे पाहिजे बँक ऑफ इंडियाचं तुम्ही हे का दिलेलं पाहिजे तुम्हाला दिलेलं आहे. आणखीन काही शंका असेल तर तुम्हाला ते मिळू शकते त्याच्याबद्दल काय अडचण नाही. बँक ऑफ इंडियाचे स्टेटमेंट किती दिवसात मागितले का दिलं नाही कुठे दिले ते दाखवू दाखवून द्या बँक ऑफ इंडियाचं दाखवून द्यायचं बँक ऑफ इंडियाचा का दिला नाही तुम्ही बँक ऑफ इंडियाचं दाखवून द्यायचं 5 वर्षाचं दाखवून द्यायचं बँक ऑफ इंडियाचं बँक ऑफ इंडियाचं स्टेटमेंट नाही म्हणून मी विचारालोय. हा दाखवून द्या की दाखवून द्या हा द्या ते जे काय पाहिजे तुम्हाला मिळू शकते. द्यायला नाही 6 महिने झालं 6 महिने ऐकून घ्या तुम्हाला जे काय पाहिजे का नाही लिगली ते सगळं मिळू शकते. आता ते सांगू नको पाहिजे म्हणजे उपकार गावात कोणी आहे का? 18 प्रश्नाला उत्तर देणं मला आता आम्ही 3 सगळे यात तुम्ही दाखवायचे मला 2020-21 पासून 2026 पर्यंत टोटल फंड किती गोळा झाला आहे? खंड ती झालेला तुम्हाला ऍक्शन प्लॅन मध्ये सगळं नाही तो ऍक्शन प्लॅन मध्ये ते काय झाले सगळं समजते. माझा एक प्रश्न पहिला समजून घ्या 2020-21 पासून ते 2026 पर्यंत बँक ऑफ इंडियामध्ये जमा झालेली जी धनराशी आहे फंड टोटल 21 पासून ते 26 पर्यंत किती जमा झालं याचं काय तुमच्याकडे अमाऊंट आहे? असतं की स्टेटमेंट आम्ही स्टेटमेंट द्या ना तुम्ही तुमच्यासाठी खास आणलंय आणि दिलंय द्यायला एकदम मेल मध्ये आहे
आपण ते नंतर हे थांबा बोला की त्यांनी बोलायला आल्यात ना कोणी रॅश बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही व्यवस्थित तुम्ही हळू बोलायचं तुम्ही बोलायचं हळू हा तुम्ही हळू बोलायचं हा तुम्हाला हे बघा तुम्हाला 18 प्रश्नांची उत्तर पाहिजे 18 प्रश्नांची उत्तर मिळाले झालं का नाही झालं का नाही आमचं काम आहे झालं का नाही हा विषय आहे ना 2 मिनिटं आम्हाला नाही गावालाच पाहिजे ते काय आम्हाला गावालाच पाहिजे बघा सांगतोय का आज तुम्हाला सांगा गोरगरिबाचे गोट वगैरे कुणाचं काय तर असतंय तरी तुमच्या पंचायतला 100 वेळा एर्जारी मारायला लागते त्यावेळेला तुमच्याकडे फंड काय असतोय फंड जमा नसतोय त्यावेळेला फंड नसतोय तुमच्याकडे आणि तुमचे वैयक्तिक काय काय तर असलं की त्यावेळेला मात्र तुम्ही ऍडव्हान्स मध्ये घालून पैसे करता ते पैसे समोर हे मारले यात मोटर सोडले हे चालू आहे का बंद आहे वापरला तुम्ही आमचा समाज का वाऱ्यावर टाकलाय काय एक काम करा की मी जरा बोलणार 2 मिनिटं थांबा की एक 2 मिनिटं आम्हाला एक मिनिट बोलायचं तो वापरला तुमची पंचायतची जी काय चूक झाली असले हे काढा आणि जिथं मंजूर आहे तिथं टाका SSCच्या बोर्ड मध्ये टाकून द्या किती जिथं पाणी आहे म्हणून दाखवलं पंचायत टाकून दे की तसा ठराव पंचायत टाकून दे विकून खाल्ल्या आता तुम्हाला पाहिजे आम्हाला विचारलं असेल गावातील नागरिकांना 2 मिनिटं फंड वापरला का याचं कारण काय त्याच्या पंचायतीकडे फंड नव्हता म्हणून SCSचा फंड वापरला आणि आज तू नसेल असं उलट बोलू का विलास कांबळे बोलू का असं सांगतोय का SC ST विभागणी जर आपण करत नाही त्याचा गावाला आपल्या विषय काय कशात येतं काय आमचं काम काय माहित आहे आम्हाला मतदान दिलंय आणि SCच काम करावं STने दिलंय SCच करावं सतीश तुझा मुद्दा बरोबर आहे काय पंचायतीमध्ये फंड नव्हता वापरला बरोबर माझा एक मुद्दा बरोबर आहे पण पाणी सांगत असताना आम्ही इकडला भाग सगळा ऐकून घ्या परिसर सगळा पहिला बघितला त्याच्या अगोदर पण आम्ही इकडे सुतोनाच्या कोपऱ्याला आम्ही बोर मारून बघितला तिथं फेल गेला होता सगळा मुद्दा भेटल्यानंतर पाणक्यानं काय केलं इथं आमचा अण्णाप्पा शिवाप्पा कांबळे इथं असं मला वाटतं कदाचित ऐकून घ्या अण्णाप्पा शिवाप्पा कांबळे त्यावेळेला ते काय म्हणले मंदिरजवळ बोर मारायचा मंदिरजवळ मारूया हा मंदिरजवळ मारायला त्यांनी स्वतः तिथं नारळ फोडलाय कोण अण्णाप्पा शिवाप्पा कांबळे मग कसं असतं एखाद्या जाणकार वयस्कर माणसाचं आम्ही ऐकायला पाहिजे आणि जिथं पाणी लागते तिथं गोड मारायला पाहिजे आणि ते काय कुठं एका समाजानं पाणी प्यायलं काय बोलायला सांगतोय का असं डिवायडेशन करू नका SC पण आमचीच आहे ST पण आमचीच आहेत हा आणि अवधार बी आमचंच आहे आणि आम्ही काय म्हणजे सगळ्यांना पाणी दिलं फक्त प्रश्न काय SCचा फंड वापरला याचा अर्थ काय फंड वापरला असणार बरोबर आहे बरोबर होय नव्हे आता माझा एक सिंपल प्रश्न होता की 2021 पासून 26 मध्ये फक्त बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला जे पैसे जमा झालेत ह्याचे काय तुमच्याकडे अमाऊंट आहे किती आहे दाखवलेत नाही तिथं एस्टिमेट आहे तुम्ही मी सांगतो माझ्याकडे 1,27,72,695 रुपये हा अमाऊंट काय झालेला पूर्ण 21 पासून ते आता आहे सगळं पहिले म्हणजे कधी 2021 पासून ते 27 पर्यंत म्हणजे आता 26 पर्यंत 1 करोड अनेकदा सांगतो 1,27,72,695 रुपये काय झालेला आहे जमा झालेला आहेत हा त्यात आता काय म्हटलेलं आहे परवा सरच बोलताना काय म्हणाले मत्तेवडी गावात आम्हाला पंचायतीमध्ये पाण्याची एवढी टंचाई झाली का तर आमच्याकडे फंड शिल्लक नसल्यामुळे आमच्याकडे मोटरी घालायला पैसे नाही आहेत आणि पायपा सगळं आणून ठेवलेलं आहे म्हटलं सर तुमचं वाक्य बरोबर आहे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड इथं आहे 2021-22 मध्ये टोटल जमा झालेला फंड जो आहे 38,28,919 रुपये त्यातला त्या वर्षामध्ये खर्च केलेला 23,04,693 रुपये त्या वर्षी खर्च झालाय आणि शिल्लक फंड 2021-22 मध्ये 11,24,226 रुपये हा शिल्लक होता त्या वर्षात म्हणजे तिथं जर पैसे आपल्या आणि हे आता पण आहेत सगळे रेकॉर्ड सांगतो दुसरं जो 11,24,000 फंड आहे तो पुढच्या वर्षी काय झाला 1 एप्रिलला कॅरी फॉरवर्ड झाला तो कुठं आला 2022-23 ला
2022-23 ला 11 लाख प्लस त्या वर्षी जमा झालेला फंड किती आहे? टोटल मिळून झालं 35,81,399 रुपये हा 2022-23 ला जमा झाला. त्या वर्षी खर्च झालेला आहे 15,52,651 रुपये. परत त्या वर्षी शिल्लक राहिलेला फंड आहे 19,88,748 रुपये. म्हणजे त्या वर्षी पण अजून 20 लाखापर्यंत अमाऊंट आपल्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये होती. बरं ती पण कंटिन्यू झाली, कोविड आला, कामं झाली नसतील, बाकीच्या गोष्टी. 23-24 ला जो 19 लाख रुपये होता तो ओपनिंग बॅलन्स परत आला आणि ॲडिंग फंड मिळून किती झाला? 49,272 रुपये अमाऊंट होती. त्यामध्ये त्या वर्षी 10,49,000 रुपयाचं कामं केल्यात आणि शिल्लक राहिलेला फंड होता तो 38,01,02 रुपये नव्हे. त्या वर्षी शिल्लक राहिलेला बँकेत तुमच्याजवळ होता 38 लाखाचा फंड, तो पण नाही वापरला, तो तसाच ठेवला. पुढं कॅरी फॉरवर्ड झाला 2024-25 म्हणजे मागच्या वर्षी 38 लाख प्लस एक्स्ट्राचा आलेला फंड मिळून टोटल 62,13,862 रुपये फंड जमा झाला. त्यामधला खर्च फक्त झाला 29,43,153 रुपये आणि त्यामधनं 32,70,709 रुपये हा शिल्लक राहिला मागच्या वर्षी. या मग आता 1 एप्रिल 2025 पासून कंटिन्यू झालेला फंड किती? 32,70,000 प्लस ह्या वर्षी आता ह्या जानेवारीपर्यंत मिळून जमा झालेला अजून होणार आहे, कंटिन्यू आहे. टोटल आता आपल्याकडे 49,22,982 रुपये फंड होता. त्यातला ह्या जानेवारीपर्यंत 14,06,450 रुपये आजपर्यंत खर्च झालाय. शिल्लक फंड 35,16,532 रुपये आता बँकेच्या अकाउंटवर बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. परवा तुम्ही बोलताना म्हटला आमच्या मतुडी पंचायतीमध्ये पाण्याची संस्था आहे, बोर टाकायला आमच्यावर पाणी नाही आहे, पैसे नाही आहेत. हे 35 लाख रुपये बँकेत असताना का वापरले नाही हा माझा एक सामान्य प्रश्न आहे. बरोबर चुकीचा आहे? 35 लाख आहेत मान्य करताय, फंड जो नाही. पण आता ह्याचा एक दुसरा प्रश्न, हा फंड वापरायची हे रेकॉर्ड पाहिजे नाही, असं ठेवायचं. काय सर, ठेवलं? पटीवर सर, तुम्ही तसं बोलायचं बरं का? राजूला जर तुम्हाला ऐकायचं तुम्ही सगळं दिलंय आम्ही एक प्रश्न आणि हे सभा झाल्यानंतर देतो म्हणाले. आता तेच मी काय तुमच्यासाठी आणलंय म्हणतो, बघा. त्या बोरला का नाही, आणि दादा, त्या तुमचा बोरला प्रश्न. मोटर सोडायला 25-26 फंड अजून 1 रुपये जमा झालेलं ट्रान्झॅक्शन मी दाखवतो. 25-26 फंड 15 फायनान्सचं अजून आलेलं. माझं पण हे मी सांगायला बघा लोकांच्या सोयी का आणि 1 वर्षाला आमच्या एक पंचायतला एक्झाम्पल देतो तुम्हाला. 20 लाख रुपये फंड येते. 20 लाख मध्ये कसं असते माहिती आहे काय? 60% फंड, 60% 30% पाणीसाठी, 30% स्वच्छतासाठी आणि 40% अनटाईड फंड म्हणून असते. अनटाईड मध्ये काय काय येते? शाळेसाठी एक काम ठेवा, अंगणवाडीसाठी तर काम ठेवा, काय तर CC वर्क असेल तर CC वर्क ठेवा. 20 लाख आमचं 20-21 लाख तेवढंच येते वर्षाला. त्याच्यामध्ये आम्हाला 3 गाव बरोबर आहे. 20 लाखाचं तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. आरडला 12 लाख रुपये कशाला जाते? स्वच्छता आणि पाणीसाठी. 6 लाख पाणीसाठी आणि 6 लाख रुपये स्वच्छतासाठी. मी जरा इंटरव्ह्यू करू. जर हे फंड संपला असता तर 6 लाखाचं काय फंड असतं का नाही, ते पाणीसाठी ठेवलं असतं का नाही, ते पाणीसाठीच खर्च करायचं. स्वच्छताला ठेवलेलं असतं पण स्वच्छताला खर्च करायचा. मराठी जर थोड्या दिन काय तर त्याच्यामध्ये तुम्ही हे करू नका. 6 लाख स्वच्छतासाठी, 6 लाख पाणीसाठी. 4 लाखामध्ये काय ठेवलं की नाही ते त्यालाच खर्च करायला पाहिजे. असं असते. तुम्हाला तिथं अमाऊंट दिसाले. आणि एक गोष्ट, हे टोटल 20 लाखामध्ये 25% तिन्ही गावात SC/STचं कामं ठेवून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्वच्छता आलं, बल आलं आणि 5% हँडिकॅपसाठी आम्ही 20 लाखमध्ये हँडिकॅपसाठी 5 लाख रुपये ठेवायला पाहिजे. असं ते त्यालाच ते 5 लाखामध्ये 1 लाख रुपये हँडिकॅपला तर येणार, ते हँडिकॅपसाठीच खर्च करायला पाहिजे. ते आमच्यात शिल्लक दाखवते, कारण इथं दुसऱ्या कामाला आम्ही खर्च करायला येत नाही. आता म्हणजे याचा अर्थ मी असा समजू काय, मी लग्नासाठी ठेवलेला खर्च आहे, हां. आजारी पडत तुमचा तसंच आहे. आमचं पैसा साहेब हे वर्णन केलेल्या प्रोसिजर प्रमाणे ते केलेला प्लॅन असतो. आता हे 35 लाख आपल्याला मग काय वापरातले नाहीच आहे. आम्हाला अधिकार नाही. कसं आहे तुम्हाला 35 म्हणजे याचा अर्थ लाख की तिथं शिल्लक आहे का नाही दादा? अधिकार नाही त्याला. आपल्याला हो दादा, 35 लाख तुम्हाला शिल्लक आहे का नाही? तुम्हाला 5 वर्षाचं आता आम्ही ऍक्शन प्लॅन सगळं झेरॉक्स मारून दिलेलं आहे. त्याच्यातलं ते कामालाच खर्च करायला म्हणून ते आमच्या विकासासाठी सगळ्यांना मिळालेला आहे. बरोबर आहे. शेवटी कोण आमच्यासाठीच आम्ही करणार आहे आणि आम्हीच केलेले नियम आमच्यासाठी आहे. आपण त्या पद्धतीचं दाखवून आता उदाहरणार्थ मथुरीत 8-8 दिवस पाणी नाही आहे, आपल्याकडे 35 लाख आहे. बरोबर आहे.
त्यातलंच आम्हीच काहीतरी असे ग्रामसभा घेऊन असं आहे 6 लाख पाण्याला येते, पाण्याला आल्यानंतर 3 लाख रुपये मध्यवाडला येते, हे मला कळालं. 1 लाख रुपये भैरापूरला, 1 लाख रुपये हो, मी काय एक म्हणालोय? वर्षाला पाण्यासाठी सर नागपूरला. मला कळालं हो, पाण्यासाठी एवढा मिळाला बरोबर आहे, पण पाण्याची संस्था त्यात पाण्याचा जो हे आहे जर मी एक मिनिटं बोलू. दिवाकर साहेब त्यांनी मुद्दा व्यवस्थित मांडला. मी एक त्यांचं मिनिट पहिला- नाही, ऐकून घ्या. त्यांचं- नाही, नाही, स्टेट- कामगारांचा पगार. दादा, हे बघा. कामगारांचा पगार स्टेट नाही, बँकेला नाही, येतोय. दिवेकर, 2 मिनिटं तुम्ही हुशार आहे. वॉटरमॅनचं 2 हुशार पगार आहे. येत नाही. वॉटरमॅनचं 2 पगार तिथे येते वर्षाचं. दोन मिनिटं, दोन मिनिटं. वॉटरमॅनचं मी आम्हाला 2 वॉटरमॅन पगारचं वर्षाला तिथं पण ट्रान्सफर करावं लागतं. आता त्यांनी जे मुद्दा मांडतात की नाही, लोकांना समजायला लागले की बाबा एवढं अमाऊंट येते पंचायतीला, ह्याच्या अगोदर कोणाला माहित नव्हतं. तुम्ही खरोखर ही ग्रामसभा वार्ड सभा जे भरलाय की नाही, तुमचं म्हणजे खरोखर धन्यवाद. काम करायचं लोकांना समजायला लागले, समजायला लागले. हे समजून तुम्ही हे काम तुम्ही सांगायला सांगायला पाहिजे होता हो. हा? सभा घेऊन हे प्रत्येकाला सांगायला पाहिजे एक लक्षात घ्या की हे आता आम्ही काढलेलं पण तुम्ही सांगायला बघा, ते पैसे म्हणजे आम्ही पुढे 10 वर्षात तुम्ही आता तुला सांगा. पैसे घेत नाही तर काय उपयोग आहे त्याचा? सतीश तू काय म्हणला होता त्यामुळे तुझा आम्ही मुद्दा फोर्स केला म्हणून तुम्ही काय आज एक अशी घेताय वार्ड सभा घेऊन ते पैसे कुठलं दुसरीकडे वापरायला चालत होतं असं आपण नियोजन केलं असतं, पण शासन त्याला बंधन करायला हे केलेलं असते रूल्स अँड रेग्युलेशन. आता त्याला- काय आम्ही एखाद्या वेळा गाव पाणी प्यायसाठी एक ऐकून घ्या माझं, गाव पाणी प्यावं अशी आमची इच्छा असते. आपल्याला कुठेतरी लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला असतो. एक समाज नव्हतं गाव पाणी प्यावं असं इच्छा असते, म्हणून आम्ही काय करतोय ते सांगितल्या ठिकाणी पाणी सांगणाऱ्याने त्या काय असेल तिथं त्याने तिथं आपण बोर मारतोय, पण ते आता आपल्याला मान्य नाही. आम्ही इथंच का मारला हा तुमचा मुद्दा आहे आणि हे तरी आमच्या हातात नाही आहे. हा तरी आमच्या हातात मुद्दा नाही हो, ऐका तो मुद्दा इथं का मारला तो मुद्दा नाहीये. आम्ही विरोध नाही त्याच्या. विषय काय आहे? मुद्दा आहे. तुम्ही गणे दिशाभूल का करताय? प्रत्येक याच्यात दिशाभूल आहे. आम्ही याच्यात एवढं करा, प्रत्येक कामात दिशाभूल आहे. अहो प्रत्येक कामात अहो आता तुम्ही सांगताय 20-21 ला हे केलं, 24-25 मध्ये बिल काढायला समजून घ्यायला असा अहो आम्ही लोकेशन आहे सांगितलं ते सांगा. लोकेशन एक सरळ नाही तुमचा. बोर नुसतं मारला, बोर आम्ही ह्याच्या पाणी तुम्ही बोर मारलाय हे केलं त्याच्या विरोधात आम्ही नाही अजिबात. प्रश्न काय निर्माण झाला माहिती आहे? तुम्ही काय म्हटला पाण्यासाठी वापरलेला जो फंड आलाय तो पाण्यासाठी वापरायचा आहे. सर काय म्हणतात आम्ही एससीचा जो फंड आहे सगळ्यांनी विचारून करून बोरसाठी वापरला, बरोबर आहे. मग तो ह्याच्यात प्रश्न निर्माण काय झाला सांगा. तुम्ही सांगता म्हणताय की पाण्यासाठी आलेला फंड आहे तो पाण्याला वापरायला लागतो, भले आपल्याला शिल्लक असला आणि समस्या जरी झाली नसेल तर आपण वापरू शकत नाही, बरोबर आहे. मग एससीचा माझा एक प्रश्न तो पण मग तसं बघायला गेलं तर ह्याच्यात बसत नाही, बरोबर आहे ना. मग तिथं जर आम्ही ऍडजस्ट करू शकतोय, तिथं ऍडजस्ट करू शकतोय, तर मग ह्याच्यात पण आपण ऍडजस्ट करू शकलो असतो की नाही. आता कसं आहे माहिती आहे काय, 20-21 मध्ये हे 20 बोर मारला, 19-20 मध्ये बोर मारल्यानंतर दादा मी सांगतो की 20-21 मध्ये तुम्ही ठेवायला पाहिजे म्हणाले का नाही. 20-21 माझा प्रश्न सांगतो तुम्ही नाही, नाही, तिथंच येते होते. तुम्हाला समजायला माझा काय प्रश्न आहे? मी काय म्हटला आता सांगताय का की माझं संपूर्ण आहे. 19-20 मध्ये बोर मारला, 20-21 मध्ये फंड ठेवायला पाहिजे होतं. 20-21 चा फंड टोटल JJM ला गेला 11,69,000 इंग्लिश मराठीमध्ये येत नाही. तेवढा गेल्यानंतर ते रिटर्न आल्यानंतर त्या फंड मध्ये आम्ही हे 1.5 लाख रुपये इथं ठेवलेलं. माझा प्रश्न तो नाही. माझा प्रश्न काय जो फंड आला तेच आम्हाला वापरायला लागतोय, भले त्यातला दुसरीकडे आपण वापरू शकत नाही, त्याचं प्रूफ तर इथं तुम्ही दिला. पण अशी आता कामं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही दुसरा फंड वापरून तिसरं काम झालेलं मान्य आहे की नाही ते सांगा. दुसरा आता जसं की उदाहरणार्थ हा बोर पाण्याच्या संस्थे गावाच्या पाण्यासाठीच केलेलं होतं, बरोबर आहे. पण हा गावाच्या पाण्यासाठी पर्टिक्युलर वरनं आलेला फंड होता काय, पाण्यासाठी म्हणून आलेला होता काय नाही. मग असं काय म्हटलं ज्याला फंड आला तोच वापरायला लागतोय, भले आपल्याला असला तरी आम्ही त्याला वापरू शकत नाही, हे तुमचं वाक्य होतं. दुसरा आता काय ह्या बोरसाठी जो वापरलेला फंड आहे तो तर काय वरनं आलेला बोरसाठीचा स्पेशल नव्हता, तो दुसऱ्या ठिकाणचा फंड होता, तो इकडे आम्ही ट्रान्सफर करून वापरला. त्याच्यामध्ये मग आपल्या समन्वयाने काय केलं सगळ्यांनी समजून घेऊन तो केला. माझं फक्त सांगण्याचं मत काय होतं, हे राहिलेले पैसे आमच्यासाठी सरकारने दिलेलं आहे, त्यांना परत देण्यापेक्षा तेच जर समजा आपण तिन्ही गावात जरी डिवाइड केलं असतं तरी 12-12 लाख रुपये प्रत्येक गावाला काहीतरी काम करण्यासाठी मिळालं असतं. पण सभा करून घेऊन एवढा फंड राहिला याचं नियोजन आपण कसं करूया ते करून आम्ही प्रत्येक गावाला 12-12 लाख रुपये द्यायला. तुमची काय कामं असतील तुमचं तुम्ही करून घेऊ शकताय, काय असतील तर काढा. मग एससीचा जो फंड म्हणताय की ह्याला वापरला तिथं वापरायला चालतंय, मग अशा पद्धतीचा राहिलेला फंड आम्ही वापरू शकत नाही, हे मला बरोबर वाटतं. प्रकाश होण्या अगोदर 2 महिने राहिलेले 35 लाख आपण आपल्यासाठी वापरून टाकूया. चुकीचं आम्हाला तुम्हाला झालं तर ते मग हे कसं झालं, ह्याला ऍडजस्ट केलो की नाही आपण.
हा मुद्दा आपण ऍडजस्ट केला ना. मग कसं? सर दोन्ही बाजून तुम्ही बोलायलाय, तुम्ही काय म्हणताय सर? बरोबर आहे, सांगा. सतीचा प्रश्न अगदी करेक्ट आहे. राहिलेले करायला पाहिजे ते आमच्यासाठीच आलेले आहेत, परंतु त्याची जसं ते परमिशन घेतलं तर तशीच ही या 35 लाखाचा ऍक्शन प्लॅन करून एवोकडे जाऊन त्याची बाबा या तिन्ही गावाला वापरण्यासाठी मंजुरी द्या असा ऍक्शन प्लॅन सँक्शन झाल्यानंतर ते पण वापरता येतं. ते ऍक्शन प्लॅन घ्यायचा कोणी? पंचायत तुम्ही घ्यायचा, गाववाले हे घ्यायचा. सांगा, ऐका हो बरकात जरी चाललं तरी काय झालं माहितीये का साहेब? सभा घ्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगायचं, हे सगळं करा म्हणून आम्ही तुम्हाला मला सांगायचं. तुम्ही सांगतोय कोच म्हणून का काय आता करणार? थांबा. पिढी म्हणून तुम्ही काय करणार? ट्रुथ काय नागरिकांची समस्या, तुम्ही काय करणार हे नागरिकांची सांगा. रिक्वेस्ट, जनतेने तुम्हाला काय वार्ड समितीची करायचं? रिक्वेस्ट, नागरिकांची रिक्वेस्ट अशी तिन्ही गावातली आणि राहिलेला हा फंड आता बिफोर या डिझॉल्व्ह व्हायच्या आधी त्याचा ऍक्शन प्लॅन तयार करून एओशी कॉन्टॅक्ट करून मग एओ आम्हाला जे काय सजेशन देईल किंवा शिक्षण सांगेल त्याच्याप्रमाणे तो फंड काय वापरण्यासाठीच दिलेला असतो, परंतु तो आमचा आम्ही वापरून नाही, त्याच्यासाठी तो क्रियायोजना तयार करून ती परत तालुका पंचायत ऑफिसला पाठवायला पाहिजे आणि ती सँक्शन होऊन आल्यानंतरच पुढची कामं करणार ना. मला एक आता सांगा, ज्या वेळेला तुम्ही ऍक्शन प्लॅन देताय की आम्ही हे वर्क करणार आहे, हा निधी आम्हाला पाहिजे, ज्या वेळेला तुम्हाला निधी जमा होतोय, जे तुम्ही ऍक्शन प्लॅन वरती दिलाय आम्ही ही पुढे काम करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला फंड येतोय ना वरनं? नाही आता कसं झालं नाही, 2-2 वर्ष advance मध्ये काम करतो ना पाटील साहेब. 2 वर्ष advance मध्ये काम करताना आता तुम्ही हे उदाहरण फंड सांगतो घ्यायला मामा, ठेवला 26, 25, 26चा दिला, परंतु अजून एकही हप्ता आला नाही. आम्ही देतोय ऍक्शन प्लॅन देतोय, परंतु तो फंड कधी येतोय? वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर येतोय. त्याला काय करणार? त्याला काय प्रॉब्लेम आहे? पैसे नसतात ना. मी काय म्हणत नाही, हाही त्या पैशाचा वापर 101% लोकांच्यासाठी झाला पाहिजे, परंतु ते काय सरकारचे काही बंधनं असल्यामुळं तो फंड किंवा ते पैसे का नाही वापरता येत नाही, त्याच्यासाठी ऍक्शन प्लॅन मंजूर करून घ्यावा हो लागतो. साहेब सांगा, तुम्ही अजून फंड यायला म्हणता बँक ऑफ इंडियाला आता पेमेंट पडलंय गव्हर्नमेंटचं. आता ते तुम्ही असं काय उत्तर देता? हे balance कुठल्या वस्तूचा राहिलेला आहे हे आम्हाला सांगा. त्या योजनेसाठी आलेला हे शिल्लक राहिलेला आहे ते आम्हाला सांगा डिटेल. ते सांगूया. आणि माझं काय आणि दुसरं काय म्हणणं आहे, जरा एक मिनिट सांगतो. तुम्ही कधीपासून सर तुम्ही सर हे बघा, हे बोलणं तुमचं नव्हे. वातावरण त्यांनी ग्रामसभेला तर आपण बोललो असतो, हे वादाचं वातावरण तुम्ही सगळं रेकॉर्ड घेऊन या पाहिजे होता. ही पहिली चुकी तुमची मान्य करा. दुसरी गोष्ट, हे जे आहेत जनतेच्या सन्मयानं आपण हे वापरू शकतोय. आता पण जर समजा जनता सगळी तयार असेल, मतिवडीची, नावनूरची किंवा बहिरापूरची, आणि सगळ्यांनी जर समजा आम्ही अशाच्या पद्धतीने तुम्हाला सपोर्ट देतो आणि हा फंड जो आहे त्या 2 महिन्यात वापरायचे काय असेल ते व्हिडिओ करू शकतो आपण. ठराव घालायचा. येतोय ना करायला? आमच्या गावाला नाहीच पाणी, अत्यंत चांगली गोष्ट फक्त आहे. अपेक्षा काय? पाणीच नाही. एकच अपेक्षा आहे, तुम्ही स्वतः कुठं तर मानताय की बाबा आमचं पण कुठं तर चुकलंय, मानताय की नाही? हे मानणार. मग त्या ह्यानं ग्रामस्थांनी सांगा की आमच्या पण चुक्या थोड्याफार झालेल्या आहेत आणि त्याचं आम्ही काय असेल ते करू शकतो. कारण काय झालं माहितीये काय, ग्रामस्थ अजून जागृत कोणच नव्हतं. चुक्याचा अर्थ काय, ते रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही तयार करत नाही, ग्रामपंचायत ते कुठं करते, तालुका पंचायत ऑफिसर आणि सीएस. बरं, फंड जरी जमा झाला ना, ऍक्शन प्लॅन तुम्हाला फंड तरी आलाय आलाय की नाही हे मान्य करा. कारण ऍक्शन प्लॅन त्याचं शिक्का आहे. असू दे, असू दे, काय अडचण नाही. अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला हा फंड आलेला आहे काही आणि जो अडचण- 35 आम्हाला लाख त्याची रुपये काही फंड अडचण चाललाय का? नाही. 35 लाख रुपये जो पडून बँक ऑफ इंडिया मध्ये फंड आहे तो कुठल्या योजनेचा कुठल्या योजनेचा अजून काम यात एक सांगू पडलेलं आहे काय, ते आम्हाला डिटेल सभेला गालबोट लागू नये म्हणून अजून अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आम्हाला जाणवत आलेलं आहे, ज्याच्यामध्ये थोडाफार काय असं ना शब्द वापरणं चुकीचं आहे, पण भ्रष्टाचार झाल्यासारखं आहे. नाही सांगतो, त्याच्यात जर काढायला गेलं उदाहरण काय अडचण नाही. ते जर आहे त्याच्यात उदाहरण सांगायचं झालं, एनआरजीचे जे काही पैसे आहेत ऑलमोस्ट कुठल्या पण ग्रामस्थाला तुम्ही विचारू शकताय, प्रत्येकाच्या नावाचं जे येणारे पैसे आहेत ते काढले गेलेलं आहे, त्याचं तिथं मिळाले आणि त्याची जर असेल ह्याच्यावर आम्ही प्रूव्ह करून दाखवू शकतो की बाबा ह्यामध्ये थोडा तर काय असं ना घोटाळा झाला. जर तुमचं तिथं पाठिंबा असेल, आम्ही द्यायला तयार, तुम्ही दाखवा, आम्ही दाखवतो ठामपणे, मी इथं सांगू शकतो. आणि ते तुम्हाला पण माहिती आहे, खरं गालबोट लागायचं म्हणून हे फक्त ही काय कामं सांगितले, आम्हाला काय करायचं आहे, गावच्या विकासासाठी बोलावलं आम्ही. काय आज 2 दिवस येऊन जाईन तो विषय नाही आहे. उद्या हे न काय होणार आहे, त्या पुढचा जो काय येणारा हे असणार आहे
तो जरा जागृत होणार. बरोबर आहे. तर त्यामुळे ह्याच्यासाठी तुम्ही काय तरतूद करायला पाहिजेत. आमच्या पण ह्या गोष्टी चुकलेल्या होत्या, आम्ही ह्या पण आता सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या जर म्हटलं बाकीच्या ठामपणे सांगतो त्यात झालेला भ्रष्टाचार आम्ही दाखवू शकतोय. तुम्ही जर पाठिंबा देत असाल तर एनआरजीचे तर सगळ्या डिटेल्स कुठं फोटो काढलेत काय झालं सगळं द्या. 15 दिवस आम्हाला पाठिंबा सपोर्ट करून द्या. तुम्ही निरपक्षपणाने तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय करायचे आणि आम्ही दाखवतो. त्याला तुला पाठिंबा 2 मिनिट थांब. होय, विलासना 2 मिनिट. 2025 म्हणजे गेल्या वर्षी 18/9/2025 ला 1,50,000चा फंड काढलेला आहे. 63,027 आणि 86,973 रुपये बिल 1,50,000 18/9/2025 ला काढलेला आहे. SC/ST कॉलनीमध्ये बोर आणि पाईप सोडलेले आहे. काय त्याचं बिल काढलेलं आहे. माझं पहिला पण ऐकून घ्या आणि मग तुम्हाला काय असेल ते बोला. काय पेमेंट काढलेलं आहे, त्याचं बिल पण सबमिट केलेलं आहे. 86,000चं अपलोड केलेलं आहे. पण ज्या ठिकाणी नांगनूरमध्ये बोर मारला आहे, नांगनूरच्या नावात जे फंड 1,50,000चा काढला आहे त्याचं लोकेशन अल्लूर KM आहे. त्यावरनं कसं गृहीत धरायचं की नांगनूरमध्ये बोर आहे का, आणि तो नांगनूरमध्ये जिथं कुठं स्पॉटला मारलाय मोटर सोडल्या ते केबल आणि मोटर ते आम्हाला दाखवून द्या. आणि GPS मध्ये फरक का. व्हिडिओ साहेब, GPS करणारा अधिकारी काय त्याच्या मनमानीप्रमाणे कुठं पण करू शकतो का. अल्लूर KM काय लोकेशन कुठं पण होत असेल आणि लोकेशन व्यवस्थित होत नसेल तर त्या अधिकाऱ्याचा उपयोगच नाही. बरोबर आहे ना. म्हणजे एक प्रकारे का नाही इथं मी काय करेन ते सही असं जर होत असेल तर काय होतंय आम्हाला शंका निर्माण होण्यासारखं हे लोकेशन होता कामा नाही. दुसरी गोष्ट ನೋಡ್ತೇವೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಫೈಲ್ ಇರ್ತೈತಿ ಆ ವರ್ಕ್ ಫೈಲು ಅವ್ರ ಇದನ್ನು ಇಲ್ಲ ಇರ್ತೈತಿ ತಗಿಸಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೇವೆ. ಲೊಕೇಶನ್ ಅದ್ರಾಗೆಲ್ಲ ವರ್ಕ್ ಐಡಿ ಅದ ಆಗೈತಿರಲ್ಲ ಮತ್ತೆ ನೀವು ಲೊಕೇಶನ್ ಅಲ್ಲಿದಾಗ ತೋರಿಸ್ತಾರೆ ನೀವು ಸರ್ सगळी तुमचीच माहिती आहे. बरोबर आहे. ನೀವು ವರ್ಕ್ ಫೈಲ್ ಆಗಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಕೊಂಡವ್ರಿ ಮತ್ತೆ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆಗಿರಲ್ಲ 1,50,000 ರೂಪಾಯಿ ಅದ್ರದೇನಿದ್ರೆ 1,50,000 ನಿಮಗೆ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆಗೈತೆ ನಿಮ್ಮದ ಬಿಲ್ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಅಲ್ಲೂರ್ KM तुम्हाला आपल्याला जुन्या बोरवेलमधील ऐकून घ्या तुम्हाला 100% त्या प्रश्नाचं उत्तर ठीक मिळणार. आहे, बोला बोला बोला. कोण बोलला 10 HP मोटर होतं ठीक आहे. नागपूर TS. हां ठीक आहे. ते वारंवार खराब होत होतं. लक्षात येतं का बघा, वारंवार खराब होत असल्यानं तिथं पाण्याची अत्यंत टंचाई निर्माण होत होती. त्यामुळं आमच्या ॲक्शन प्लॅनला 2024-25 ते अगोदर त्यावेळेला आमच्याकडे त्याचे पैसे अवेलेबल होतं SC/ST मध्ये. SC/ST मध्ये हां आम्ही त्यावेळेला मला वाटतं शामराव कुलकर्णी असतील, वसवंत कांबळे असतील, बाळासाहेब घाडगे असतील, काय आमचा पुढे पुढे की पुढे रमेश कांबळे असतील अशा लोकांना घेऊन आम्ही काय केलं, पहिला पाण्याचं परीक्षण केलं. SC/ST कॉलनीमध्ये कुठं कुठं बोर आहेत आपलं त्याचं आम्ही परीक्षण केलं. पहिल्यांदा आम्ही इथं बघितलं कुठं नागेश पाटलांच्या शेता शेजारी बोर जो आहे तिथं. मला वाटतं नागेश पाटील पण तेवढा हजर होतं बघायला. शेता शेजारी आणि शेतातच म्हणायचं ते मला माहिती मला माहिती विषय नाही, माहितीचा विषय नाही. शेतातच म्हणायचं शेजारी आणि शेतात फरक आहे एवढं मात्र लक्षात घ्यायचं. SC/ST कॉलनीमध्ये लक्षात येतं का बघा, तिथं आम्ही त्यावेळेला तिथं अवेलेबल होते तिन्ही पाटील. त्यावेळेला आम्ही रस्सी सोडून एक किटली सोडून त्यावेळेला आम्ही काय केलं, टेस्ट केलं पाण्याचं. लक्षात येतं का बघा. देवेकर साहेब हसण्यावर जाऊ नका, हसण्यावर जाऊ नका. काय त्यावेळेला आम्ही टेस्ट केला, तिथं पाण्याची पातळी नव्हती हे आम्हाला समजलं. काय तिथून आम्ही काय केलं, गणपती कांबळे आमचा गणपती कांबळेच्या बोरजवळ तिथे गेलो. तिथं मला वाटतं बसवंत कांबळ्यांनी सगळं खोलून दाखवलं आम्हाला. तिथं पण आम्ही टेस्ट केलं. काय केलं, टेस्ट केलं. ते तिथून आम्ही टेस्ट केल्यानंतर तिथं तिथली लोकल काय म्हणाले हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. तिथून आम्ही काय केलो, साधारण आमच्या मारुती मंदिराजवळ गेलो. तिथं टोटल सगळं खराब होतं. मग टोटल आमचं तिथलं स्टँडचं बोर वारंवार खराब होतं. एवढं खराब होतं की जेवढं पैसे रिपेअरला आम्ही घातले त्या 2 मोटरला असतं, 2 मोटरला असतं. केबल खराब, मोटर खराब, हे सगळं असं व्हायला लागलं, कायम व्हायला लागलं. त्यामुळं आम्ही आमच्या बॉडी मिटिंगमध्ये चर्चा केली. उपाध्यक्ष मॅडमच्या बरोबर आम्ही चर्चा केली. काय चर्चा केली, शेवटी कसं असते पाण्याचा प्रश्न असल्या कारणानं एक जबाबदार ह्या वेळेस 10 महिन्याचा अध्यक्ष म्हणून आमच्या इथं पाण्याची समस्या काय येऊ नये ह्यासाठी मी काय केलं, त्यावेळेला तिथं ते मोटर अजून रिपेअरिंग करायचं. वॉटरमॅन साहेब ते जुनं मोटर वगैरे कुठं आहे, त्यामध्ये नवीन मोटर सोडलेला तुमच्याकडे काय फोटो अवेलेबल आहेत, केबल सोडलेला आहे, पेटीमधलं साहित्य, किती पेटीचं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे सगळं आहे रेकॉर्ड तुमच्याकडे. ऐकून घ्या, आहे काय पंचायतीने तुम्हाला दिलंय, काय दिलंय ना. त्यामुळं गावात अडचणी येऊ नयेत पाण्याच्या ह्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाला
असं काय एससीचा तिकडं आणि एसटीचा इकडं असं काय करू नये, ह्या असं काय आमची भावना नव्हती, अशी काय भावना नाही, इथून कुठं असणार नाही. आम्ही एकच पाणी सगळीकडे फिरतोय, ह्यासाठी आम्ही तिथं ते सगळं सोडलेलं आहे त्याला. त्यामुळं मला काय काय अडचण नाही. म्हणायचं दोन नंबर मुद्दा जे मांडलाय की नाही काय बस स्टँडला सोडले मग होय, होय. काय 2 नंबर मुद्द्याचं 1,50,000 पण बरोबर आहे. तुम्हाला तिथला फोटो अपलोड करायला काय प्रॉब्लेम आहे? जसं जे तुम्हाला त्याचं रेकॉर्ड सगळं दिलेलं आहे. सांगतोय का ना, तिथलं सगळं फोटो record. परचेस फोटो केलेलं तुम्ही ऐकून घ्या. अपलोड करताय. तिथं लोकेशन नाही, किंवा फोटो पण इकडं- बोर सोडत्याला ना बोर तुमच्या टॉपला सोडत्याला तुम्ही पण फोटो अपलोड बोर करताय. सोडत्याला विश्वास कसा हे ठेवायचा दिवेकर सांगा. दिवेकर हा, तुम्ही मला. ऐकून घे. बोर सोडत्याला पण फोटो आमच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये अवेलेबल आहेत आणि इथं कधी आमचा वॉटर बिल तुम्हाला दाखवू शकतो. आम्ही देणार का? इथं पण जायची गरज नाही. तुम्ही तुम्हाला सांगितलं हा प्रूफ आणलाय काय सांगा. तुम्हाला मुद्दा दिला तर आम्ही त्याचं काय आहे म्हणे, आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना आम्ही ते हे बघा तुम्ही आम्हाला लोकेशन सांगू नका. तुम्ही आम्हाला सांगताय, ऐकू नका. तर आम्ही एक मुद्दा ऐकून घ्या फक्त. तुम्हाला कुठलं पटणार नाही आहे, पटणार नाही पण मी नाही आम्हाला सांगणार की काय कामं केलेली तुम्हाला पटलं नाही, तुम्हाला पटलं झालंय ते जीपीएस सिस्टम त्यावेळेला हे तिथं अवेलेबल नसल्या कारणानं त्यांना ते माहिती नाही. पण यांच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं तर त्यांना तिथं बोलून घेतलं जीपीएस करणार कोण आहे त्याला. पुढचं जीपीएस एक वेळ केलं आणि मग तिथं पुढचं जीपीएसच बिना म्हणून आम्ही काय केलं बॅक साईडनं जीपीएस केलं. म्हणून काय यांना 2 घराची बिलं मिळाल्यात काय, एकच मिळालं. मग बॅक साईडने केलं म्हणून ती चूक आहे ग्रामपंचायतीची. काय बरं तुम्ही लोकेशन पेमेंटचं नाही मला सांगू नका. काय मी मुद्दा गेल्या वेळी पण सांगितलाय, हे कुठं आहे फोटो वर्क दाखवा, लोकेशन दाखवा. मी एवढं ऍक्शन घेतलेले असताना लोकेशनची तुम्ही त्या तयारीने येणं महत्वाचं होतं का नाही? फोटो ते तुम्हाला अवेलेबल इथं नाही दिलं तर तुम्ही पुढे जाऊ शकताय, त्याच्यावर काय अडचण नाही. आणि कोण चुकीचं केलं असेल त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्यावर इन्क्वायरी बसते, त्याच्यावर इन्क्वायरी बसते, त्याला काय अडचण नाही. हे का लोड केलं? काय आम्ही मागं पुढं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्ही दिलं, लक्षात आलं काय बघा. त्यामुळे थोडंसं काय बोललं तुम्ही व्हिडिओ केला ते बाहेर गेलं असू देत. पण काय मी काय म्हणतोय माहित आहे, मी 10 वर्षात कधीच प्रचारच केला नाही कामाचं, कधीच केलं नाही. कुठलं काम गरजेचं आहे असं डोक्यात ठेवून ते काम करत गेलो, कारण गावाची समस्या मिटावी यासाठी. तुम्ही काय केला, माझ्या 10 वर्षाचा प्रचार केला, त्याबद्दल खरोखर तुमचा आम्ही धन्यवाद आहे, आभारी आहे. तुम्ही जरा जोराचं आहे. तुम्ही महत्त्वाचं म्हणजे जे रेकॉर्ड आहे ते 100% आलं पाहिजेत. कशात? तुमच्या ह्याच्यामध्ये, नाही तर तुमच्यावर देखील दावा दाखल करणार. रेकॉर्ड घ्या, याचं उत्तर घ्या तुम्ही पहिला. आता उत्तर घ्या क्वेश्चन मार्कचं उत्तर घ्या. पेढी साहेबांचा वर्क आयडीचा पेमेंट वंडी जाऊ सर. पेमेंट कुठले घ्या, लोकेशन कुठायचं, लोकेशन कुठायचं. चाललं असतं प्रश्न म्हणजे कुठली भाषा आहे? पेमेंट रिलीज कुठल्याही भाषेत लिहिलं असतं तर चाललं असतं की क्वेश्चन मार्कची भाषा होती. क्वेश्चन मार्क काय करत आम्ही कन्नड घातले, ते क्वेश्चन मार्क पडले. कसं पडतंय? तर तुमच्याकडे आहे. ऍक्शन प्लॅन तुम्हाला दिलं आणि तुम्हाला बघा इथं ऍक्शन प्लॅन पण आहे आमच्याकडे. तुमचं करायचं करायचं काय? अल्लूर केम मध्ये काम केलेलं आहे. 1.5 लाखाचा फंड तुम्ही अल्लूर केम मध्ये वापरलाय. ते आम्ही जे करायचं काय? 2021-22 उद्या तुम्ही जाणार आरबी समुद्रात काम 2021-22 मध्ये दिवेकर साहेब इकडे ऐकून घ्या. दिवेकर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 2021-22 मध्ये ऍक्शन प्लॅनला मत्तिवड्यामध्ये, फक्त मत्तिवडे गावात नांगनूर केएस मेन रोड पासून शामराव संकपाळ घरापर्यंत, म्हणजे कुठं त्यांच्या त्या चिंचापासून वरती ती पाईपलाईन तिने केलेली आहे. मग मला सांगा नांगनूर केस रोड नांगनूर केस गैरसमज करू नका. रोड तिकडे नवा पवार वस्ती तुम्ही ठेवत असताना त्या सदस्यांनी दिशाभूल नव्हे, त्या सदस्यांनी संबंध काम ठेवलेलं आहे. लोकेशन का टाकला नाही त्या वर्कचा? सगळं फाईल सगळं पंचायत तुम्ही आम्हाला दाखवायचं सोडून तुम्ही तिथं का ठेवला? ज्या ठिकाणी लोकेशनचं कामाचं जर तुम्ही नोंद करत नसाल तर हे त्या ठिकाणी काम झालंय कसं प्रूव्ह करणार तुम्ही मला सांगा. काय तुम्ही जे काय टाकल, तुम्ही जे काय म्हणाल ते सही धरायचं सगळं. नाही मत्तोड्याला बघायला याला तुम्हाला तुमची जबाबदारी आहे की नाही? 8 दिवसापूर्वी तुम्हाला डॉक्युमेंट दिलं तर
क्वेश्चन हे मी विचारणार, तुम्हाला दिलं तर ॲडव्हान्स मध्ये कॉपी, मग तुम्ही त्यानुसार अभ्यास स्टडी घेऊन तुमचं मटेरियल घेऊन का आला नाही तुम्ही? मटेरियल तुम्हाला दिले की सगळं हे बघा मटेरियल दिलं नाही तुम्ही मला जेवढं पाहिजे ते तुम्हाला दिले ऍक्शन प्लॅन महत्वाचा नाही. काय तुमचा प्रश्न ऍक्शन प्लॅन म्हणजे काय सांगा? ऍक्शन प्लॅन मध्ये तुम्ही लोकेशन टाकलंय, हे आम्हाला इथं स्टेज करायचं आहे मोठं, आयमॅक्स पद्धतीने स्टेज करायचं आहे, तिथला फोटो मारून लोकेशन टाकून मग तुम्ही वरती दिलाय नाही आहे. तुम्ही नांगलोर गावामध्ये मला स्टेज मोठं करायचं आहे एवढं गव्हर्नमेंटला कळवलाय, फंड आलाय, तुम्ही काढलाय, पण कुठं काढलाय, कुठं वापरलाय? लोकेशन ही सिस्टीम कशाला ठेवल्या गव्हर्नमेंटना? लोकेशन सिस्टीम आहे ना की नाही? व्हिडिओ साहेब लोकेशन सिस्टीम आहे की नाही? वर्कला लोकेशन कंपल्सरी आहे की नाही मला सांगायचं? विदाउट लोकेशन पेमेंट कसं निघतंय? हा दुसरा प्रॉब्लेम येतो काय? हा सोडा तुम्ही जाऊन द्या, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जर तुम्ही काय ते जर तुम्ही उत्तर देऊ शकला नाही. आता नांगलोर केस मध्ये हनुमान टेम्पल जवळ नियर शिडी बसवले हनुमान टेम्पलला काय, आणि हे बघा 2 मिनिटं थांबा, त्याचा फंड पण काढलेला सांगतो, 23,987 रुपये 16 ऑक्टोबर 2023 ला. हा फाईलवरचा फोटो, पाईपचा फोटो, फाईलवरचा स्टॅम्प मारलेला शिक्का अपलोड केलाय. तुम्ही त्या लोकेशनला येऊन लोकेशन आणि जीपीएस केलं नाही. मग त्याला उत्तर द्या तुम्ही. हा फंड इथं वापरला नाही, ते कामच झालं नाही, तुम्ही दाखवून द्यायचं. बरोबर आहे. हनुमान टेम्पलला शिडी लावायला नाही ती वर्क आयडी मध्ये ठेवत आता शिडी याचा अर्थ काय? ह्या बाजून त्या बाजूला जाण्यासाठी हे वर्क आयडी मध्ये हे आम्ही ठेवत नाही, हे तिथं त्यांचं प्रोव्हिजन असते, ती सीडी म्हणून ठेवतात काय? सीडी म्हणून सीडी म्हणून. मग हा फोटो का म्हणजे हनुमान मंदिरात त्यांना करते सीडी पाहिजे तिथे शब्द तुम्ही सांगितलेलं नाही. काय म्हणला? सीडी म्हणून येत नाही ते, सीडी म्हणून इथं ठेवायला म्हणजे फायंड्याची शिडी ती काय? शिडी नव्हे. ब्रिज म्हणायचं आहे, शिडी म्हणायची आहे, फायंड्याची काय म्हणायचं? ब्रिज म्हणायला तिथं गल्लीमध्ये ब्रिज ठेवता येत नाही. ब्रिज म्हणायचं नाही. हा कसं गल्लीत ब्रिज कसं ठेवणार? सीडी म्हणून ठेवते तिथं वर्क त्यांनी तालुका पंचायत ऑफिसमध्ये, आणि इथं ते पाईपचं काम राबवलं असते, आणि ते पाईपचं इन्स्टॉलेशन फोटो पाईप ठेवलेलं. मला वाटतं ती फाईल आणलाय तुम्ही, म्हणजे तिथं ब्रिज म्हणता येते, शिडी म्हणता येते. फाईल आणलाय ती. मला सांगा त्या पाईपचा जीपीएस करताना तुम्ही हो, शिडीचा खर्च किती आहे? अपलोड करताय का? हो, शिडीचा खर्च किती आहे? शिडीचा खर्च किती लागला? शेतीचा खर्च आहे बघा 23,987 हो, रुपये. 23,000ची शिडी आहे, माहित असू दे. 23,000ची शिडी आहे. 23,987 सीडी आहे. पाईपचा फोटो अपलोड केलाय, फाईलवरचा ग्रामपंचायतीचा शिक्का आहे. त्या ठिकाणी वर्क चालू असताना जीपीएस वगैरे काही केलेलं नाहीये, फक्त फाईलवरचा फोटो अपलोड करायचा कारभार केलेला आहे. दोन फाईली आम्ही आणलेल्या आहेत. उदाहरणार्थ हे दाखवायसाठी काय 1-2 फाईली आणलेल्या आहेत. तिथं त्यावेळेला मला वाटतंय बसकोंड कांबळेचे ब्रदर हे असे एक 5 जण मिळून इथे काम करत होते. हे सीडीचं सीडी म्हटलं तर काय पाईप, आणि हे पाईपचं फोटो वगैरे इथं अवेलेबल आहेत, आणि पाईपचंच तिथं एस्टिमेशन दिली केलेलं आहे साहेब. हे बघू शकता ऑन कॅमेरा तुम्ही. त्या पद्धतीनं सरकारनं जे तालुका पंचायतपासून इंजिनियरांनी पाईपचंच काय केलेलं आहे. दोन आणले. हे झालेल्या कामाचं तुम्ही फाईल आणलाय, न झालेल्या का आणला नाही? न झालेल्या कोण आणलं चेअरमन साहेब ही फाईल कुठे आहे? करू शकत नाही. त्यावेळेच्या अध्यक्षांनी ते म्हणजे जीएसटी कट वगैरे होऊन त्याला काय असं किती जीएसटी लावलं? डबल आहे काय? बघा ह्याच्यामध्ये आहे सगळे रेकॉर्ड आहे. हे फाईल आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही काय जीएसटी किती तुम्ही सांगा. योग्य नाही. बघा काय अडचण नाही, बघू शकता तुम्ही. काही अडचण नाही. हे सगळं फाईल मध्ये 38 रुपये जीएसटी आहे त्याला. पुढे 21,000 रुपये शिडी. हे नाही हे एस्टिमेशन सर पीडीओ करत नाही, चेअरमन करत नाही. हे सगळं हे नाही अधिकाऱ्यांच्या साहेब हे काय का साहेब या अधिकाऱ्यांच्या सगळ्या सह्या आहेत. या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सही मार्फत हे झालेलं असते. ते कोणी आता करू शकत नाही. कसं झालं काय? आणि त्यावेळेच्या अध्यक्षांनी ते मंजूर करून ते बिल पास केलेलं असतं. कोण अध्यक्ष होते यावेळेला 2021-22 ला अध्यक्ष कोण होता ते
तिथं असणार की अवेलेबल अहो त्यांचे काम आहे की सांगा तुमच्या त्यांचे काम आहे की त्यांचं काम आहे इथं बसायला फाईल घेऊन येऊन टाका काम आहे का नाही? त्यांचं काम आहे की उत्तर पाहिजेत ना आहेत की हो तिथं शिडीचं काम म्हणजे पाईपचं काम झालं का नाही झाले ना कुठल्या सिडीमध्ये पाईप लावा तुमच्या भाषेत पाईप आहे हो. सिडीमध्ये पाईप लावा 5,000 पाईप शिडी म्हणजे ती चांगली शिडी बघा. गैरसमज करू नका. सिडी बसवाय नाही साहेब आम्हाला तिथे सिडी दाखवायला पाहिजे कन्नडमध्ये कन्नड आणि मराठीमध्ये याचा काही प्रॉब्लेम येत नाही एवढं मात्र लक्षात घ्या भाषेचा प्रॉब्लेम इथं मध्ये घेऊ नका भाषेचा प्रॉब्लेम घेऊ नका तुम्ही इथं भाषेचा प्रॉब्लेम घेऊ नका सिडीला मराठीत सिडीज म्हणतात प्लॅन प्रमाणे पाईपचा खर्च 2,000 ज्यांनी शिडीचं बिल काढलं आणि पाईप टाकलं कुठल्या पद्धतीने पाईप टाकायला लागतात ते पण माहिती ते आम्हाला आता जाऊन तिथं पाईपाचं दाखवावं काम केलं जर तुम्हाला आणि काय शंका वाटली त्या कामाची तर त्याची तुम्ही डिटेल काय करू शकता तुमच्या गावात ग्रामसभा होईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही प्रूफ दाखवतो म्हटलं 19 प्रश्नाचे उत्तर देतो म्हटलं तर तुम्ही काम केलंय का तुम्ही उत्तर नाही 5 लाखाचा फंड मगाशी म्हटलंय 5 लाख रुपये सांगितलं मग हँडिकॅपसाठी हात करतो एक वर्षाला रंगीत भिंती पत्रक म्हणजे तुमचं काय हा अभ्यासू चित्र ब्लॅकबोर्ड नवीन दरवाजे अंगणवाडीतील खिडकीला जाळी आत कपाट फॅन एवढं काम तुमच्या अंगणवाडी झालेलं काय आहे काय झाले ना एक मिनिट माझा विषय प्रश्न मुद्दा संपला नाही काम झालेलं विषयावर तासभर इथं घालवा. एकाच फक्त मुद्द्यावरती काम झाले काय आणि खाली येणार खालचं पाणी वर जाणार हे तुम्ही मला सांगा बरोबर आहे मग 1 वर्ष झालं माझ्या घराला असा कट्टा घातलेला आहे आमच्या घरातल्यांनीच कट्टा घातलेला आहे ते पाणी पाऊस मे महिन्यापासून पाऊस पडलेला आहे का नाही पडलाय ते कट्टा फुल भरलाय आणि माझ्या उंबऱ्याला ते घर पाणी लागलेलं आहे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय का नाही उपाध्यक्षांना व्हिडिओ पाठवलेला आहे ह्यांच्या घरी गेलेलो आहे मग हे सोल्युशन कुणी करायचं पंचांनी करायचं काय गावकऱ्यांनी करायचं परवा काय म्हणाले पाणी का ट्रम जात नाही म्हणाले का नाही परवा
गटर कुठनं काढायची पाणी गटरातनं जात नाही यांचं पाणी वर जाणार का खाली येणार तुम्ही गटर बोलणार आहे पाण्याचा तुमची घरं आहेत का नाही ते काय सांगतो तुम्ही आता माझ्या तुम्ही म्हटलं अधिकाऱ्यांसमोर सांगितलं सगळ्यात तुमची क्लिअर समस्या पूर्ण करणार. कुठं काय केलं पण वाचून दाखवा आणि मग जावा. काय पॉइंट समोर जाईल की अधिकारी आला आम्ही सांगितल्याबरोबर 9 तारीख कॅन्सल करून 16ला आला. आता काय बोललेला नाही सर तुम्ही त्याच्या पाहुण्याकडे गेलाय तो थांबा जेवाय गेलाय त्यावेळेला कसा आला 9 तारीख सोडून 16ला आला का आणि आता का आला नाही तुम्ही नाही बोलते का मोठं मोठं बरं ठीक आहे थांबा आता नाही खबरे क्लिअर करा आणि मग सांगा एक क्लिअर गेले सोडणार नाही तर पहिला सांगतो क्लिअर कामा सांगितल्याशिवाय जायचं नाहीत ना. ह्याच्या अगोदर नागनूर लास्टला असायचं ह्याला ग्रामसभेला आणि आज बोला की एक मिनिट थांबा आता 20 वर्षात पहिल्यांदा नागनूर पहिला मिटिंग वाढले केव्हा झाले संध्याकाळी 4 वाजता येते त्याचा पहिला मिटिंग काय का पहिल्यांदा समस्या लोकांना समजण्यासाठी ती आता तुमची मिटिंग रेकॉर्ड असल्याशिवाय काय करता येत कुणाला ते काम तोंडाला सांगितलं आहे का नाही तसं झालं काय तुमच्या ड्युटीला प्रूफच नाही काय कुठलं एक काम करणे गल्लीत गटात बघायला सगळं पाणी सगळं खाली येत आहे आल्याचं गाव खाली 5 वर्षात कवा आल्याचं सांगा मला कवा साफ करणार तिथं बघा चला पहिला आम्हाला गाडी द्यावं लागते 5 वर्षात कवा आल्याचं सांगा मला तुम्ही दोघांना मी आल्याचं कवा सांगाल असं कोण कुठला पंचायत बिल काढला तुम्ही आणि एसटीच्या फंडांना नाही बिल काढल्यात गटारीचा आणि ह्याची बिल नाही पडलं सगळं तुम्हाला यात्रा बित्रा दसरा ते दिसतंय आग्र्याला पाणी बघा चला तिथं कोण आलंय गावचं पाणी येतंय तिथं 15,000 ते 5,000 काढायचे की काय होणार तेवढं काढणार घाला की फंडाने काढा पाहिजे तेवढं मधलं कोण घालतं म्हणजे इकडचं तिकडे करायचंय इकडचं तिकडे करायचं का नाही मग तिथं काय येत नाही एससीचा पण तिथं वापरायचं नाही एससीचे तिथं पण वापरायचं नाही तिथं काय वापरलं असं घटाने बघायचं नाही तिथं बांधायले आमची भिताने पडले दाखवले सुद्धा पंचायत दीपक कुठे बोलवायचा कोण साफ परवा दाखवलं का नाही दीपक परवा गटार दाखवलं का नाही फळा वसूल करा आल्यावर बांधा का तिथं भर पडायला बाबूला तू सात किती पडालाय पडाला का नाही हिला आल्या कोण राजू 4-5 सांगितलंय त्यावर काय ऍक्शन नाही मग काय पंचायत काय करा आहे कुठली एक गटा सळ नाही तिकडे खाली पंचायत काय करा आहे भ्रष्टाचार सगळा नुसता भ्रष्टाचारच आहे कुठल्या गल्लीला ते गटर ह्याच्यात गटरीला जर व्हिडिओ काढून जा आता गटर किती चालू आहेत आणि किती बंद आहेत LWM रिझर्व नागनूर केस वर्क 2,58,775 वर्क केलेला आहे पण ह्या ठिकाणी फक्त वर्कचा चेअरचा फोटो अपलोड केलेला आहे खुर्चीचा फोटो अपलोड केलेला आहे
काय समजायचं काय वर्क केलंय इथं, ज्याच्या नावानं वर्क केलंय, ज्याच्या जवळ वर्क केलंय त्याचं प्रूफ येणे टाकणं महत्वाचं होतं का नाही. इथं 2,58,775 रुपये फंड काढलेला आहे 2023-24ला. फक्त फोटो अपलोड केलेला आहे. GPS करणाऱ्या अधिकाऱ्याला विचारलं वर्क ज्या ठिकाणी झालंय त्यातलं फोटो टाक म्हणताना तो म्हणतोय मी टाकलेलं नाही, वरनं टाकलंय, इकडं केलंय, तिकडं केलंय. एक सुद्धा GPS करणारा अधिकारी फोटो अपलोड व्यवस्थित करत नाही. हे वर्क झालेलं नाही. झालेलं असेल तर त्यांनी गावासमोर सगळं ते सादर करावं. काय वर्क केलंय, फोटो काय केल्यात, लोकेशन काय आहे त्याचं दाखवावं. अमाऊंट 2,58,000. याचा अर्थ असा आहे की GPS अधिकारी जो काय करेल मनमानी कारभार तो सही व्हायला आहे. त्यांना विचारणारं कोणीही नाही आहे. ओके. दुसरा मुद्दा हायमॅक्स नांगनूर केस बिल पेड 80,000 रुपये. हायमॅक्स नांगनूर केस बिल पेड 80,000 रुपये 2022-23चा फंड आहे. त्यामध्ये लोकेशन मत्तिवड्याचं आहे. मत्तिवड्यामध्ये हायमॅक्स लाईट बसवलेला फोटो अपलोड केलेला आहे. नांगनूरच्या 80,000च्या फंडाला मत्तिवड्याचा फोटो अपलोड कसा काय झाला, म्हणजे याचा अर्थ जो मत्तिवडीमध्ये यांनी वापरला, नांगनूर गावचा फंड मत्तिवडेला वापरला. पाटील साहेब बघा मत्तिवडेमधलंच आहे का फोटो, मत्तिवडेमध्ये बघा. ऍक्शन प्लॅनचा आम्हाला सांगू नका तुम्ही. बघा एक हायमॅक्स आहे. नाही तुम्ही टेक्निकल काय आहे की नाही फाईलमध्ये सगळं हायमॅक्सचा पैसे थोडा आहेत की नाही 80,000 हायमॅक्स बसवलेला आहे. मला काय म्हणायचं आहे सांगतोय का तुम्ही 80,000 इथला फंड काढलाय नांगनूरचा, बरोबर आहे का, हायमॅक्स साठी. मग तुम्ही इथला फोटो का अपलोड केला नाही, मग तेवढ्याचा फोटो का अपलोड. चुकी कुणाची मला सांगा. चुकी कुणाची अपलोड करणारी चुकी असणार. अपलोड करणाऱ्या अधिकाऱ्याला समजत नाही का. पण मग आम्ही हायमॅक्सचा आता बसवलेला आहे. हा फंड मत्तिवड्यात वापरलाय हे तुमच्याच प्रूफ नव्हतं. हे सगळं ग्रामपंचायतीचं डॉक्युमेंट आहे. कारण नांगनूरमध्ये हा फंड येणे वापरलेला नाही. 80,000 लाईट हा तुम्ही फोटो इथला का अपलोड केला नाही. आता सगळ्या चुक्याच करायच्या तुम्ही आणि मग आम्ही सगळं नांगनूर केसचे विलेज स्कूल विक्री पाईट टाईल्स बिल 96,758 ह्या प्रकारची टाईल्स स्पर्शी बसवलेली आहे. 96,000ची फरशी आहे. आता समोरच लोकेशन असेल त्याचं त्या ठिकाणी जाऊन उभारूया. चला फरशी दाखवा. टाईल्स फरशी आहे का दाखवा. चला फरशी कुठे आहे, हा फरशी दाखवा. ही टाईल्स फरशी इथं बिल काढले 96,758. चला हा मुद्दा आहे. हे लोकेशन चेक करायचं आहे ना फरशीचा. दुसरा मुद्दा घेतो बघा. एका वर्कसाठी काय एका फंडासाठी मत्तिवडे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या तिजोरीचा फोटो सुद्धा अपलोड केलेला आहे. एका वर्कसाठी पैसे काढण्यासाठी मत्तिवडेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये असलेली साईटला तिजोरी सुद्धा अपलोड केलेली आहे. दीपक गंडे ही तुमच्या साईटला तिजोरी होती काय? तिजोरीचाच फोटो तुमच्याच आहे ना ग्रामपंचायतीचा, बरोबर आहे काय? सांगावा आहे तर आहे म्हणून. हा बघा मग तुम्ही हा फोटो वर्क नसताना तिजोरीचा फोटो का अपलोड केला? तुम्ही तिजोरी नवीन खरेदी केली तर त्या तिजोरीचा फोटो का टाकला नाही? मग तुम्ही कसा फंड काढला? एकच का फरशीचा प्रश्न आलो. शाळेचं काम शाळेच्या कामाचा टाईल्स फरशी बाबूराव फरशीचं काम नुसतं का नाही तिथं वेट्रिफाईड टाईल्स म्हणून घातलेला आहे. एक मिनिट ऐक तरी तुमचं ऐकलं का नाही आम्ही आता फक्त 1 मिनिट ऐक. वेट्रिफाईड टाईल्स होत्या वरती घालायच्या. वेट्रिफाईड टाईल्स नुसतं घातलं तर होत नव्हतं कारण शाळेचं कामचं वरचं काम अधुरं होतं. एवन खिडक्या नव्हत्या, खिडक्या बसवल्या, चौकट बसवली, दरवाजा बसवला. परत त्याच्यानंतर फरशीचं काम केलं. जिन्याची गरज होती सरांना. सरांच्या हिशोबाने त्यांनी SDMC कमिटीचा ठराव घेऊन बाबूराव लोकांनी तुम्ही
विचारा वाटलं तर काय बसल्यात पाठीमागच्या विचारा की उत्तर द्यायला केलेला आहे पगार दिला का नाही? नाही त्याचा पगार द्यायला नाही, मात्र त्याचा गिलावा जो तेवढा त्या जिन्याचा आहे त्या गिलावाचा पगार मात्र आम्ही त्यांना दिलेला आहे. खरं जेवणाच्या खुल्या त्यांनी 6 लाख रुपये पंचायतीने खर्च केलाय. 6 लाख रुपये 7 लाख रुपये खर्च केलाय. पंचायतीने बिल काढलंय. पूर्ण भ्रष्टाचार करून टाकलाय. भ्रष्टाचार पंचायत विलकाड करायचं काय? विलकाड करायचं काय सांगा तू? सगळं भ्रष्टाचार करून टाकला. नाही जेवणाच्या खोलीबद्दल जे पैसे जमा झालेले आहेत याबद्दल आम्हाला काही एक कल्पना नाही. काय माहिती आणि खड्याने पटू दे न पटू दे त्यांनी काय म्हणतात ते मांडू देत. कालवा करू नका. नंतर तुमचं स्टेटमेंट द्या. तुमची पण बाईट घेतो. मध्ये काय बोलू नका. सर हे थोडक्यात सांग. तेवढे ग्रामपंचायत अध्यक्ष या नात्याने आजची ग्रामसभा 16 तारखेच्या म्हणजे ह्याच्या हिशोबाप्रमाणे तुमच्या सोशल ऑडिटच्या हिशोबाप्रमाणे आमच्या ग्रामस्थांनी नांगूरच्या मागणी केली की बाबा एक वार्ड सभा घेऊन आमच्या इथल्या कामाची 18 कामाची समस्या ज्या काय आहे ती आम्हाला तिथं समजून सांगावी. 18 कामं केलेत का नाही ती त्या पद्धतीनं पहिल्या प्रश्नापासून 18 प्रश्नापर्यंतचं उत्तर हे आम्ही व्यवस्थित दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 18च्या 18 कामं आम्ही इथं केलेले आहेत. इथल्या ह्या नागरिकांना माहिती आहे आणि त्याबद्दल काय मेजरमेंटप्रमाणे काय एखाद्या कामात जर चुकबोल असेल असं त्यांना जर अजून वाटत असेल तर त्यांनी पुढची म्हणजे काय प्रोसेस करायला काय अडचण नाही. आणि त्यावेळेचे अध्यक्ष असतील, PDO असतील,
किंवा काय करणार आहेत का नाही त्याने त्यांच्याबद्दल ते कॉन्ट्रॅक्टदार त्याचं काय असेल ते रिकव्हरी कव्हर करतील. काही त्याच्याबद्दल काय शंका घ्यायची काय कारण नाही. पण आमच्या काळात 2 बिलाचं म्हणजे 10 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये माझ्याकडनं 2 बिलाचं म्हणजे थंब झालेला आहे. ती पण कामाची झाली आहेत आणि मागच्या पण अध्यक्षांनी व्यवस्थित सदस्यांचं ऐकून घेऊन तिथं ती कामं राबवलेली आहेत. त्यामुळे कुणाला काय आम्ही आता दोषी देऊ शकत नाही. कामं 18 इथं आमच्या इथं व्यवस्थितरित्या झालेले आहेत. म्हणजे 5 वर्षाच्या काळात तुमचं काम पूर्ण 4 अध्यक्षांनी जेवढे झाले तेवढे व्यवस्थित केलं असं तुम्ही त्या सगळ्यांची पण ग्वाही देताय ना? होय होय हा बरोबर. सगळ्या कामं झालेले आहेत. आता मला तुमच्या काळात 2च झाल्यात म्हणता तुम्ही? 2च याचा अर्थ काय 2च पेमेंट माझ्या काळात झालेलं आहे. काम जरी मागच्या अध्यक्षांच्या काळात झालं असेल तर ते कसं होते क्रियायोजने ठेवल्याप्रमाणे मागं पुढं पेमेंट होते. ते काम नंतर बिल काढायला लागते. मग त्यातल्या आता 2 अध्यक्षित आहेत ना अगोदरचे? आहेत तुमचं थोडं मत सांगा म्हणजे तुमच्या थोडक्यात सांगा फक्त सर. आणि सुज्ञ नागरिकांना ते 18 कामं केलेली 100% माहिती आहेत. म्हणजे आजच्या ह्या जनतेने जे तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय तो आरोप तुम्ही म्हणजे फेटाळता काय आरोप भ्रष्टाचार झाला असं मानलं? 100% आरोप फेटाळून लावतोय. याचा अर्थ काय 100% ते काम मेजरमेंट प्रमाणे मागणीनुसार या नांगरूमध्ये झालेलं आहे. ज्या 18 कामामध्ये भ्रष्टाचार नागरिक आरोप करतात त्या कामाबद्दल तुम्ही परिपूर्णरित्या जे काही त्यांना डॉक्युमेंट पाहिजे आहेत ते तुम्ही आणि तुमची पंचायत देण्यासाठी म्हणजे समर्थ आहे. ते बघा जे काय ह्याच्यावरचं पुढचं डॉक्युमेंट त्यांना पाहिजे आहे ते डॉक्युमेंट द्यायला पंचायत ऑफिस समर्थ आहे. काही अडचण नाही. पण समोरची गावकरी म्हणतात की 16 तारखेच्या मीटिंग मध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही पुराव्या 16 तारखेच्या मीटिंगमध्ये त्यांनी जी काय मागणी केली होती त्याचं डॉक्युमेंट आम्ही पूर्तता केलेली आहे त्यांच्याकडे. आणि टोटल 5 वर्ष पंचवार्षिक योजनेमधला टोटल पंचवार्षिक योजनेमधला ॲक्शन प्लॅन आम्ही मागणी करणाऱ्या अर्जदारांना आम्ही डिपोज केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी शहानिशा करून खरोखर काम आहे किंवा नाही ते जे अजून पण शहानिशा करू शकतात. आणि काय काम नसेल तर त्याची इन्क्वायरी त्यांनी घालू शकतात. काही अडचण नाही. आणि जे कोण केलंय की नाही त्याच्यावरती ती इन्क्वायरी येईल आणि ते काय 16 कामामध्ये तुम्ही परवा म्हटलेलं 16 तारखेच्या मीटिंग मध्ये की प्रत्यक्ष जाऊन आपण काम बघूया. 18च्या 18 इथं कामं झाल्यात आणि नागरिकांना ते माहिती आहे. एका ठिकाणी पण आपण गेल्यासारखं नाही. बघा आता माझ्या स्टेज समोरच इथं 2 कामं आहेत. 2 कामं आहेत. 2 झाली 16 कामं. अंगणवाडीमध्ये 3 कामं आहेत. अंगणवाडीच्या वरती शाळेमध्ये 1 काम आहे. म्हणजे इथंच जवळजवळ तुम्हाला सांगतो 5 कामं आहेत आमची. 5 कामं इथं समोर ऑन दी स्पॉट समोर आहेत. समोर अजून राहिलेत. हा त्यातले कसं आहे 18 मध्ये त्यांचे 2 प्रश्न एक प्रश्न डबल आलेला आहे. तो एक काढला 17 झाली पुढे आणि एक डबल प्रश्न आहे. आणि त्यामध्ये मत्तेवडे ग्रामपंचायतीमध्ये व्याप्तीतला पाईपलाईनचा प्रश्न आहे. तो त्यांनी फक्त नांगनूर केस असा घातलेला आहे. खरं ते तिन्ही गावात म्हणजे मत्तेवडे ग्रामपंचायतीमध्ये मत्तेवडे गावामध्ये ती पाईपलाईन झालेलं आहे. आणि एक स्वच्छतेचा मोठा गंभीर विषय आहे. कारण 37,000 रुपये काढलं कसं गावात आमच्या एकाच गावात SC/STचं. तर ते ॲक्शन प्लॅनला तिन्ही गावामध्ये मंजूर केलेलं पैसे होतं. ते स्वच्छता आम्ही तिन्ही गावामध्ये त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. तिन्ही गावासाठी केलेलं आहे. पण तुम्ही मग थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. काय त्या अध्यक्षाने म्हणू नका तुम्ही त्याला बांधील आहात ना? हा 100% बांधलेला आहे. काही अडचण नाही. त्यावेळेच्या अध्यक्षाने व्यवस्थित ते काम केलेलं आहे. बरं त्यामुळे तुम्ही 12 काम म्हणजे प्रत्यक्ष कामं तुम्ही एक पण दाखवलं नाही. बसून जिथं सांगितलं नाही. बसून सांगितलं समोर तुमच्या इथं आहे असं दाखवलं. इथं समोर आहे ती कामं तुमच्या निदर्शनात येतात. 5 समोर काम आहे. तुम्ही दाखवली जरी असे गावकऱ्यांनी मान्य केलं तरी 12 कामं तुम्ही प्रत्यक्ष जलकुंभ आहे देवेकरच्या शेतातच तिथं घराजवळ. काय विचारलं त्याला तुम्ही काय विचारलं? मोटर साहेब कसं असते बघा ज्यावेळेला तर त्यांची मागणी काय होती जलकुंभची होती. आमचं पाणी आहे. आम्ही इथं लोकल लोकांना आम्ही पाणी आम्ही पुरवतो. माझं वैयक्तिक पाणी. त्यामुळं आम्हाला जलकुंभची आवश्यकता आहे. म्हणून तिथं ते आम्ही त्यांच्या ते 3-4 मागणीनुसार लोकांच्या मागणीनुसार तिथं जलकुंभ बसवलेला आहे. मग जलकुंभ कुठं बसायला जिथं पाणी आहे तिथंच बसवायला पाहिजे. बरोबर. जलकुंभ वेगळ्या ठिकाणी बसवून चालत नाही. खर्च उगाच वाढतोय. हां खर्च उगाच वाढतो. याचा अर्थ काय तिथं त्यांनी त्यांचं पाणी शिफ्ट करून तिथं त्यांना पाणी देणार अशा पद्धतीने तिथं आम्ही जलकुंभ बसवलेला आहे. आणि ऑलरेडी तिथं आहे आता जलकुंभ. ओके ठीक आहे. गटर आहे पवारचं 2 विषय. गटर पण पवार गेलेला मेजरमेंट प्रमाणे केलेला आहे. त्याच्यापेक्षा 5 मीटर त्यांचं काम जादा झालेलं आहे. 15 फूट काम एक्स्ट्रा झालेलं आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? हां ते कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची फाईल आहे सगळं तुम्हाला बघायला मिळते. काही अडचण नाही. त्याच्यामुळे काय विषय नाही. अहो माणूस एखादा 5 फूट काम एक्स्ट्रा करतो म्हटलं तर त्याला पुढचं काम द्या. फाईल काढली हो तुम्ही मराठी हिंदी कन्नड हिंदी ಬರಂಗಿಲ್ಲ मला ಕನ್ನಡ येत नाही. ನೋಡಿ ಸರ್ ನಾನು ಹಿಂದಿದಾಗ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ರೀ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ. जो भी इस ग्रामस्थ है ना RTI रहेगा कौन सा भी डॉक्यूमेंट रहेगा जब भी आपके पास आते हैं तो उनको करेक्ट इंटीमेशन देना. आपके खिलाफ बहुत लोगों की तकरार है कि आप कोऑपरेट नहीं करते. आज आओ कल आओ परसों आओ इधर गया हूँ उधर गया हूँ ऐसा नहीं करना सर. ये सभी गांव के लोग हैं. गांव के विकास के लिए आपके पास आते हैं. आपका और उनका कोई पर्सनल रिलेशन नहीं है. तो जब भी कभी आते हैं तो जो क्लियर डॉक्यूमेंट रहता है उसका क्लियर देना. और जो जेरॉक्स रहता है ना उसमें साफ साफ अक्षर दिखाई देना. ऐसा जेरॉक्स देना आप. ठीक है.
ಬರೋಬರ್ರಿ ನೀವು ಹೇಳಿದ ಕರೆಕ್ಟ್ ರೀ ಒಂದು ಪೇಜ್ದಾಗ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಬಂದಿತ್ತು ಆ ಇದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಪೇಜ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ ತೆಗೆದು ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದೇವ್ರಿ ನಾವೇ ಅವ್ರೇನು ಆರ್ ಟಿ ಐದಾಗ ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದಾರಲ್ಲ ನಾವೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೊಂದು ದಿವಸ 4 ದಿವಸ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆದಾಗ ಒಟ್ಟು ನಾವು ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ ಅದೇನು ಅವ್ರದ್ದು ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಇದು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಜೆರಾಕ್ಸ್ ಕ್ರಾಚ್ ಏನು ತಿಳಂಗಿಲ್ಲ ಅದ್ರಾಗ ಕೆಲವೊಂದು ಯಾವ ಏನು ಇದಾಗಿರ್ತಾವೆ ನಾವು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ ಏನು ಕೊಡೋದಿರ್ತಾವೆ ಕ್ಲಿಯರ್ ಬರ್ತಾವೆ ಅದು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೊಂದು ಹಳಿ ಕಾಗದ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವು ಮಬ್ಬು ಬಂದಿರ್ತಾವೆ ಆಯ್ತು आता कोऑपरेट मार ग्रामस्थ मार ओके सांगा 2 मिनिटात बोला लाईक थोडक्यात बोला. आज या ठिकाणी माजी अध्यक्ष म्हणून नागनूर येथील वार्ड सभेसाठी वार्ड सभा घेतली. त्या सभेमध्ये जे 16 तारखेच्या सभेला जे 18 प्रश्न नागनूरकरांनी सांगितलं होतं त्याचे समाधान करण्यासाठी आजचे विद्यमान अध्यक्ष व सर्व उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. त्याप्रमाणे या ठिकाणी त्या 18 कामांच्या मधलं किंवा सर्व कामं तिथं झालेली आहेत आणि झाल्यानंतर ग्राउंड लेवलला ती कामं आहेत. परंतु काय झालेलं आहे की त्याच्यापेक्षा इस्टिमेट कमी असल्यामुळं थोडी ॲडजस्ट करून ही कामं त्यांनी केलेली आहेत आणि आम्ही आमच्या काळामध्ये कामं नागनूरकरांना सर्वांना सहमतात घेऊन ती कामं कारण फंड नसल्यामुळं ती कामं केलेली आहेत. आणि जर करता ह्या झालेल्या कामांमध्ये जर करता त्यांना जर काही शंका वाटली किंवा काही जर डाऊट असेल किंवा आता तुम्ही विचारल्या त्याप्रमाणे PDO किंवा आम्ही ती जी काय कागदपत्र आहेत ती द्यायला आम्ही बांधील आहोत एवढं या ठिकाणी मी सांगतो. कोणाची कुठली बद्दल ह्याच्यामध्ये कमिटी काय करायचं सरांनी सांगितलं की नाही काय सरांनी सांगितलं नाही गव्हर्नमेंट दिले सगळं तुझ्या गव्हर्नमेंटनं दिले म्हणून सांगायने गव्हर्नमेंटनं दिले म्हणून सांगायने मदत तर आम्ही खोली बांधली या संदर्भासाठी फक्त बोलायचं आहे काम व्हायलाच नाही नाहीतर वैयक्तिक माझा भाऊ पण हे त्यांना असं काय प्रकार नाही काम व्हायलाच नाही असं तुम्ही सांगायचं कोण बोलतो हे काम केलेलं नाही शाळेचं काम अनुदानामध्ये आम्ही केलेलं आहे कमिटीन आणि ह्यांनी 7 लाख रुपये काढून खोलीला पैसे मंजूर करून घेऊन पंचायतीने खाल्लेला आहे पूर्ण यानं पंचायतीने पैसे खाल्लेले आहेत आणि सगळं आम्ही अनुदानामध्ये खोली बांधली. मी एकटा स्वतः 10,000 रुपये घातलेले आहेत आणि मास्तरला बी विचारायचं तुम्ही कधी पण विचारायचं हां खडी वाळू आणि मीना आणून दिलेला आहे. सतीजाची गावची ग्रामसभा झाली त्या तुम्ही ग्रामस्थांनी मला वाटतं 2-4-5 दिवस पाठीमध्ये ग्रामपंचायतीला 18 गावामध्ये पद्धतीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप केला होता आणि त्यामुळे त्यांनी आज विशेष ग्रामसभा तुमच्या गावामध्ये घेतली होती आणि अध्यक्ष आणि सदस्य तुमच्याबरोबर हितगुज साधले. जे काय हितगुज साधले त्या माध्यमातून जे काय त्यांनी सांगितलं त्यामध्ये तुम्ही समाधान आहात का? सांगायचं झालं तर 80% पोपट बोली झाल्यासारखं वाटते कारण की आम्ही 8 दिवसापूर्वी त्यांना जे काय प्रश्न विचारणारे दिलेले होते आणि त्याचे जे काही प्रूफ्स असतील ऑन रेकॉर्ड किंवा डॉक्युमेंट वाईज ते दाखवा म्हटलं. तर इथं कसं चालू होतं की ह्या व्यक्तीला विचारा त्या व्यक्तीला विचारा झालेलं काम आहे ह्यात नाही नवीन प्रश्न काय निर्माण व्हायलेत जो एकदा झालेल्या कामावर डबल बिलं काढली ती काय हा आणि नवीन आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला कारण की का त्यामध्ये ऑन रेकॉर्ड काहीही दाखवलेलं गेलेलं नाही फक्त जे काय बोली आहे त्या पद्धतीने सांगितलं. आणि एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय शाळेला रंगरंगोटीची त्यांनी सगळी कामं करून दाखवली पण जी नेसेसरी गरज आहे म्हणजे काय टॉयलेट आणि बाथरूम आमचं शिक्षक आणि लेडीज असतील किंवा जेंट्स शिक्षक असतील आता 10 ते 15 वर्ष झालं त्यांना बाहेर शौचालयाला जायला जागा नाही आहे. रंगरंगोटी केली फरशा बसवल्या ह्या सगळ्या कामं झालं पण मेन नेसेसरी काय बाथरूम ज्याच्यामध्ये WC येते आणि WCची अजूनपर्यंत तरतूद झालेली नाही आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की त्याची पण लवकरात लवकर दखल घेतली झाली पाहिजे. माझा सरळ तुम्हाला आरोप आहे जे काय तुम्ही 18 कामं दाखवा आहेत की भ्रष्टाचार आहे? ह्यामध्ये ऑन रेकॉर्ड दाखवलं नसल्यामुळं त्यांनी ज्यावेळी आम्हाला पूर्ण ऑन रेकॉर्ड दाखवतील त्यावेळी आम्ही याच्यावर पूर्ण काय असेल ते थांबून द्यायला तयार आहे. अजून आम्हाला पण त्यांनी पूर्ण दिलेलं नाही माहिती त्यामुळे मी डायरेक्ट निश्चित नाही सांगू शकत. ठीक त्यांनी वेळ मागितलेला आहे ऑन रेकॉर्ड काय असेल ते आम्ही दाखवतो म्हटलेत अजून त्यांना वेळ देऊन ते सगळं मिळते का बघू नाहीतर त्यांनी डायरेक्ट सांगितलंय आमच्याकडून होत नसेल तर पुढे तुम्ही काय असेल ते तक्रार पण आता तुमच्याकडे 8 दिवस शिल्लक आहे तुम्ही ही जर भाषा सांगत असाल तर गावचा विकास कसा व्हायचा? आता ग्रामपंचायत डिझॉल्व्ह व्हायला 8 दिवस राहिलेत
8 दिवसामध्ये ग्रामपंचायत डिझॉल्व्ह होणार, मग तुम्ही ह्या सगळ्या कामाची म्हणजे लोकायुक्त असू दे, इकडे तिकडे असू दे, त्यांचा प्लॅन तोच आहे. कारण की त्यांना माहिती आहे की बाबा आम्ही उडवाडीची उत्तरं आणि थोडी दिवस घालवली, डिझॉल्व्ह होते, त्यानंतर ही प्रश्न निवडली जाते. मग आता एवढी मोठी तुम्ही सभा भरलाय, लाईव्ह TV केलाय, यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे ग्रामस्थ म्हणून किंवा एक सुजाण नागरिक म्हणून? आता पुढचे जे काय आता इलेक्शन्स होतील, पुढच्या ज्या काय पंचायती असेल, आमच्या ज्या चुकी झालेल्या जे आम्ही लक्ष दिलेलं नाही त्यांना तर ते लपवायचंच होतं. पण इथनं पुढं सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक वेळी ज्या काय त्यांच्या तरतुदी असतील किंवा त्यांचे जे काय ग्रामसभा कधी वेळच्या वेळ होतात आम्ही स्वतः लक्ष देऊन त्यामध्ये आता इथनं पुढं चेक करणार. ठीक आहे. महिलांच्या मध्ये कोण बोलणार आहे का आणि कोण? मी काजल धोंडीराम कांबळे, शाळेचं बालवाडीचं काम करून घेतलं, पण त्याने 1 रुपये सुद्धा दिला नाही अजून. कोण केले काम? माझ्या मिस्टरांनी, धोंडीराम शामराव कांबळे यांनी. त्यांनी काम केले, मग तुम्हाला पगार मानधन कोण दिलं नाही तुम्हाला? ते आता पंचायतवाल्यांनी. पंचायतवाल्यांनी मानधन द्यायनी. कॉन्ट्रॅक्ट दिवशी तुम्ही ह्या गोष्टीची चर्चा केला नाही? कुठे गेले त्यांनी? त्यांनी कुठे जाऊ, तुम्ही इकडे बघून बोला. पैसे द्याल? हां, द्यायने. किती पैसे राहिल्यात? 30,000. 30,000 रुपये तुमचे द्याल? खाली घ्या, टोपी काढा. माझं नाव किशोर नाईक. नाव समस्या काय तुमची? गावचं पाणी माझ्या घराच्या मागे येते. गावचं पाणी तुमच्या घराच्या मागे येते. या संदर्भासाठी पंचायतमध्ये काय अर्ज निवेदन दिलं? पंचायतवाले सांगतात गटारा साफ आहे, आता दाखवायला मी तयार आहे. ते नाही, तुम्ही गावचं पाणी तुमच्या घरामध्ये येतंय? घरात नाही, मागे येते, खरं ते ढासळालंय. मी पंचायतला सांगितलेलं मागे. अर्ज दिलाय का? अर्ज दिलाय काय? अर्ज द्यायला सांगून काय होत नाही? अर्ज दिलाय, पंचायतने बी सांगितलंय. तिने म्हणते आता आमदार फंडात नाही येते, सगळ्यांना सांगितले. मग आता या 5 वर्ष त्याच्यावर काय हे नाही. जो आता तुमच्या ग्रामपंचायतचा कारभार जो 5 वर्ष झालेला आहे, त्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहे काय? तुम्ही सांग, समाधानी आहे? आता दाखवा तयार आहे मी काय केलं काय. समाधान नाही तुम्ही? नाही. ठीक आहे. ज्या गटरीची कामं किंवा यांनी आता आम्हाला उत्तर उडवाउडीची दिलेले आहेत ते गटारीसुद्धा नाही आहेत. आणि ज्या गटारी आहेत त्या गटारीला किती खर्च येतो आहे, म्हणजे वर्षातून एकदा गटर साफ केलेले असते आणि त्याचं बिल जास्त काढून येणे की आमच्या गटारी साफ झाल्यात असं दाखवलं. पण ऑलरेडी गटारी आत्ता जरी जाऊन बघितला तर अजून गटारी सगळ्या पॅक आहेत. आणि ह्यांनी सांगितलं की काय आम्ही गटारी काढायसाठी म्हणजे स्वच्छता करण्यासाठी आम्ही वरनं पैसे काढून आम्ही गटारी साफ केलं म्हणून पैसे काढून त्यांनी खर्च केलेला आहे, असा आमचा पूर्णपणे आरोप आहे. राहिला विषय शाळेचा जे अंगणवाडीचा म्हणजे जेवणाच्या खोलीचा, हा सर्वांनी या CDMC कमिटीने पैसे घालून ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि ह्यांनी पंचायतवाले काय सांगतात की ते काम आम्ही पंचायतमार्फत केलेलं आहे, पण हे आम्हाला मान्य नाही. आणि ते सरांनी बिल नाही आता लाईव्हमध्ये येऊन सांगावे की हे कुणी केलं आहे काम. हॅलो साहेब, माझी एकच विनंती आहे, ज्याशी मत्तिवडीमध्ये सभा झाली आणि आज तुमचं जे काय बोलणं झालं त्यात कोण म्हणले हे काय मला माहिती नाही, परंतु मत्तिवडी पंचायतला PDO नाही हा आम्हाला लेखी पुरावा पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेला पण हीच गोष्ट बोलला होता. PDO मध्ये कोविडच्या कालखंडामध्ये एकटा PDO एक्सपायर झाला म्हणून सांगितले. एक PDO काही कारणास्तव आला नाही, आता एक PDO आलेला आहे. नाही, आम्हाला साहेब तोंडी सांगून उपयोग नाही आहे, आम्हाला पुरावा पाहिजे, लेखी पाहिजे असं. हा, लेखी पाहिजे. बरं, ठीक. आता जे त्यांनी ग्रामसभा घेतली त्यांनी सगळी उडवाउडीची 16-17 त्यांनी अटेम्प्ट दाखवले, त्यातले एकही काम आम्हाला पसंत नाही, सगळी उडवाउडीची उत्तरे. आणि त्यातला फिरक्या कोणा म्हटलं तरी विलास मगदूम त्याला तिथून काढावाला असं अशी माझी पुरेपूर इच्छा आहे. माझे जवळजवळ 4 वर्षाचे बिल काढायला आमदारनी पण सांगितले, आमदारनी सांगितले PDO पण त्याला सांगितले PDO गेल्यानंतर काढून देतो म्हटलं, आणि PDO खुर्ची सोडून गेल्यानंतर ते असे झाले तसे झाले म्हणून सांगितलं. अशी माझे एकट्याचे नाही, जवळ 10 गोटे जनावरांचे बिल त्यांनी काढलेले नाहीत. एवढी माझी इच्छा आहे की विराट मधून त्याला तिथनं काढावा. माझं नाव आकाश गणपती कांबळे, मी एक नांगनूरचा ग्रामस्थ आहे. आज जी सभा झाली ती फक्त ग्रामसभा म्हणजे आपल्या गावच्या जे अडीअडचणी आहेत ते सांगण्यासाठी त्यांनी सभा भरवली होती. कारण 16 तारखेला आम्ही जे त्यांना कामाची जी लिस्ट दिली होती त्यातली त्यांनी 5 कामामध्ये त्यांनी डोळ्यासमोर आहेत म्हणून सांगितले. 5 कामं डोळ्यासमोर, बाकीचे त्यांनी कामावर डोळ्यासमोर काय सांगितलं नाही.
आणि आम्ही त्यांना 16 तारखेला जी मिटिंग झाली होती त्यावेळी आम्ही त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळी येताय त्यावेळी त्या कामांची तुम्ही सगळी यादी घेऊन या, तुम्ही त्या कामाचे सगळे ट्रीटमेंट जे आहे ते सगळं तुम्ही ट्रीटमेंट घेऊन या, हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. खंतने आलं नाहीत, जे कामं केलेले आहेत तेवढीच त्यांनी ट्रीटमेंट घेऊन आलेत आणि जे कामं केली नाहीत ते त्यांनी ट्रीटमेंट काय घेऊन आलेले नाहीत. कारण आम्हाला एवढंच त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जी कामं खरोखर तुम्ही जी कामं मनापासून जी कामं जे केला असा ते खरोखर आम्हाला दाखवा आणि जी करायनी सा ती पण आम्हाला सांगा की हे कामं ह्या कारणामुळे ही कामं झालेली नाहीत. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं अंधारात काय ठेवू नका, काय असेल ते स्पष्ट सगळं सांगा, एवढीच आमची अपेक्षा आहे. गावाच्या विकासाचा जे 18 झाले त्याविषयी बोला. वैयक्तिक काय बोलू नका. कचरा गाडी 2 मिनिटं सांगा. येते येत नाही, येतच नाही. त्यांनी फक्त आम्हाला अंधारामध्ये ठेवतात. कोण आहे? ते गणपती कांबळे. मी आता जी ग्रामपंचायत सभा भरली होती येथे बसून थोडं ऑब्झर्व केलं की ग्रामपंचायतवाल्यांनी आहे की इकडचं म्हणजे घरची मंगाई असं आम्ही म्हणतो तिकडे काहीतरी गटर वगैरे केला असा मुद्दा मांडण्यात आला होता. पण तिथे त्यांच्या फेवरमध्ये जी लोक आहेत म्हणजे त्यांना जे सपोर्टेड लोक आहेत फक्त आणि फक्त त्यांच्या शेतामध्ये त्यांनी गटर काढून ते काम केलं असं दाखवण्यात आलं आहे. पण त्यांना सोडून जी बाकीची लोक आहेत फॉर एक्झाम्पल रमेश पवार किंवा जनार्दन कुलकर्णी अशी लोक आमच्या शेतामध्ये कुठे गटर आहे म्हणून त्यांनी जो मुद्दा विचारत होते तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. एकही रेकॉर्ड दाखवलेला नाही आहे. तर माझी अशी मागणी आहे की त्यांचं समर्थन करण्यासाठी त्यांनी ते रेकॉर्ड दाखवून द्यावे. आणि माझं नाव नागेश बाबुराव पाटील. मी नागपूरचा रहिवासी आहे. जी 16 तारखेनंतर जे पंचायतनं जे आपल्याला पुराव्यासह पूर्ण कार्याची तरतूद देतो म्हणून बोलले होते, खोटा विश्वास घेऊन लोकांना फसवणूक केले आणि ह्या पद्धतीने हे जे काम केलेत हे ग्रामस्थांना समाधानाचं उत्तर नाही. परत त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचं एक बोर मारण्यासाठी 2 वर्क ID काढतात आणि त्या एक वर्कसाठी जर 3 लाख एक बोरची किंमत जर 3 लाख येत असेल तर हा सर्रास फ्रॉड वर्क आहे किंवा घोटाळा आहे. हे मी मान्य करतो कारण का मी स्वतः माझ्या शेतात 11 बोर मारलेत आणि एक बोर मारायला कमीत कमी 1 लाखापर्यंत खर्च येतो. असं करून प्रत्येक कार्यामध्ये ह्यांनी 2 नंबरची कामं केलेली आहेत. जसं गटार वर्क झालं, जसं सुशोभीकरण झालं, जसं हायमॅक्स लाईट झाले, ह्या पद्धतीने जी कामं केलेत ही चुकीची आहेत आणि लोकांना आणून बसवून किंवा ही कामं झाल्यात म्हणून सांगा ह्या पद्धतीने उठून बसून हे काय लोकांनी व्यवस्थित उत्तर मिळालं नाही. जसं की बचाराम कुलकर्णी ते मंगाजी सुतार हा यांनी जो प्रपोजल रस्ता टाकलेला आहे आणि बिल काढलेलं आहे हे सर्रास चुकीचं आहे. हे म्हणायचं आहे की त्यांच्या मनानं जर रस्ता करून देत असतील पंचायत, जर 100 लोकांचं जर चांगलं होत असेल तर ह्याच्यासारखी पंचायत मी दुनियेत बघितली नाही किंवा ही पहिली पंचायत किंवा ही पहिली पंचायतची कमिटी असेल की मी ह्यांचा जय जयकार करतो. त्यांनी हे कार्य करून द्यावं. लोकांचं जे एप्रिल मार्च किंवा मेपर्यंत ऊस जातात हे डिसेंबर महिन्यामध्ये ऊस जातील एवढी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो की हे ह्यांनी कार्य करून द्यावं. धन्यवाद. भ्रष्टाचार 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 भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. मंगूबाईच्या नावावर जय भोले. मंगूबाईच्या नावावर जय भोले. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.